गुड इव्हनिंग एव्हरीवन. सर्व शिक्षकांचं आणि भावी शिक्षकांचं आपल्या लाईव्ह सेशन मध्ये स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना सांगायला मला आनंद होतो, कालच्या आपल्या पहिल्या सेशन मध्ये मी सांगितले की टेस्ट सिरीजचा ग्रुप 499 मध्ये आपण जॉईन करू शकता आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. पहिले 100 विद्यार्थ्यांसाठी, शिक्षक आणि भावी शिक्षकांसाठी आपण 499 मध्ये टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन करण्यासाठी सांगितलं होतं. बऱ्यापैकी पहिली बॅच आपली हाऊसफुल होत आलेली आहे. त्यांनी अजून प्रवेश घेतला नसेल त्यांनी या 9730 670908 या नंबरवर तुमचं 499 पे करून टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता बॅच फर्स्ट मध्ये. तर या बॅच मध्ये बरेच जणांनी प्रवेश घेतलेला आहे, तुम्ही पण घ्या. जितक्या लवकर तुम्ही घ्याल तितक्या लवकर तुमचा फायदा त्यात आहे, कारण की मिशन टीमनं असं ठरवलं होतं की बॅच फर्स्ट पूर्ण झाल्यास, कंप्लीट झाल्यास आपण त्याची 999 फीस करावी इतर क्लासवाल्यांसारखी. पण मी अजूनही असं म्हणतोय की त्याच्यावर चर्चा केली जाईल, पण पहिले 100ला 499 एवढ्यात प्रवेश दिला जाईल. तो प्रवेश सुरू आहे, पण ती बॅच 100ची हाऊसफुल होत आलेली आहे. काय खूप मागे नाही, मला वाटतं काहीतरी ते 70च्या जवळपास आकडा आहे. 30 ऍडमिशन अजून बाकी आहेत. टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन करण्यासाठीची ही फीस आहे. आणि सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, लाईव्ह सेशन्स रोज होणार आहेत. जे शिक्षक जॉईन झाले तेच घेणार आहेत आणि ते सेशन्स फ्री असणार आहेत. आवाज हा येतोय क्लिअर? मला असं वाटतं क्लिअर येतोय. मॅडमचा मोबाईल ओन लिव्ह करू का? आपल्याच मोबाईलवर एकाच? अजून छान आवाज येईल, म्हणजे क्लिअर होईल आवाज. ओके. तर लाईव्ह सेशन्स सर्वांसाठी फ्री असतात, पण आपली मर्यादा 100ची कॅपॅसिटी. त्यामुळं आपण टेस्ट सिरीजच्या मुलांना लाईव्ह सेशनची लिंक पुढे देतो. ते लाईव्ह सेशन सर्वांसाठी महत्वाचे असतात. ते पब्लिक युट्यूबवर पाठवले जातात. सर्वच पाठवले जात नाहीत, पब्लिक केले जात नाहीत. त्यातले काही पब्लिक केले जातात. तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करून मिशन टीमला पण सहकार्य करा. मिशन टीम तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य नक्की करेल. नोट्स वगैरे या सर्व मिळून जातात, त्याचा काही एवढा मोठा गोष्ट नाही. किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पीडीएफ स्वरूपातले मिळून जातील, त्याची पण तुम्हाला काहीही अडचण नाही. आत्ताच ताईंनी एका पेमेंट केलेलं दिसते. ओके, तुम्हाला मी बरोबर आपला तास झाल्याच्या नंतर जॉईन करेल. मला स्क्रीनशॉट माझ्याच नंबरवर या पाठवून द्या, तुम्हाला मी बरोबर जॉईन करेल. हा, सांगायचा मुद्दा काय होता की टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन होणाऱ्यांना काय काय मिळेल, हा प्रश्न आज दिवसभरात खूप जणांनी मला विचारला. लाईव्ह सेशन्स ते फ्री असणार आहेत. दररोज असतात लाईव्ह सेशन 9 ते रात्रीचे 9 ते रात्रीचे 10:30. आपण पाऊण पाऊण तासाचे 2 सेशन घेऊ असं म्हणतोय. ते सेशन्स असणार आहेत, त्याच्यात सर्व सब्जेक्ट असतील का आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतो, दररोज 2 सेशन्स लावून. आणि याच्यात प्रामुख्याने आपण फोकस कशावर करणार आहे, तर पहिल्या 3 घटकांवर, म्हणजे मराठी, इंग्रजी आणि मानसशास्त्र याच्यावर जास्त फोकस करणार आहेत, कारण की हे कंपल्सरी आहेत फर्स्ट पेपरसाठी आणि सेकंड पेपरसाठी. बघा, माहिती देत असताना मी तुम्हाला सिलेबस पण सांगत आहे. तो सिलेबस काय काय नाही पुढे पण तुम्हाला मी सांगितलं. सीटेट हिंदी आहे, सीटेट हिंदी असू द्या. आज सीटेट आणि टेट वर पण प्रश्न बरेच जणांनी मला विचारले, ते पण सांगतो तुम्हाला. अगोदर ह्या टेस्ट सिरीज मध्ये आपण काय काय घेणार आहेत हे सर्वांनी एकदा ऐका. तुम्हाला म्हटलं तसं लाईव्ह सेशन्स घेणार आहेत ते फ्री फॉरच असणार आहेत, नाहीतर लाईव्ह सेशनची सर काही वेगळी फीस आहे का असं बरेच जणांनी विचारलंय. आपण ती घेणार नाही, कारण की तुम्हाला मी सांगितलं की माझ्यासोबत जे सेवावृत्ती भावनेनं काम करणारे काही शिक्षक आहेत, ते काम करतात. जर तुमच्यातून कोणी इच्छुक असेल, एखादं सर मी फ्री शिकवतो सर तुमच्यासोबतचे सेशन्स काही घेतो, मी 10 सेशन्स घेतो, माझा विषय मराठी आहे, पक्का आहे, ग्रामर माझं पक्का आहे, मी तयारी करून लाईव्ह सेशन्स विद्यार्थ्यांसाठी आपल्या टीईटीच्या घेतो, त्यांना पण संधी मिळू शकते. परंतु आपल्याकडे ऑलरेडी टीचर्स सगळे सब्जेक्टचे आहेत बरं का, काळजी करू नका. आणि महाराष्ट्रातून आहेत, फक्त एकाच जागेवर नाही. मी स्वतः लातूर मधून आहे. आता आपल्यासोबत एक हरिश्चंद्र मुंडे सर आहेत, ते गेलेल्या वेळेस पण माझ्यासोबत होते. ते आता वर्ध्याला काहीतरी जॉईन आहे, जळगावकडे जॉईन आहे, जळगावला तिथून जॉईन आहेत. अनेक मित्र आहेत, तिथे दूर दूरवरून जॉईन असतात. ती जिल्हा परिषदला शिक्षक आहेत काही जण.
काही जण अनुदानित संस्थेवर आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी कुणी प्रायव्हेट काम करतं, परंतु ते जॉईन आहेत. असो, एक सांगितलं तुम्हाला, लाईव्ह सेशन्स होतील. दुसरी गोष्ट नोट्स. तुम्ही नोट्सची खरं तर जास्त काळजी करू नका. इतक्या प्रचंड नोट्स सगळ्याच ग्रुपवर इतक्या मिळतात तुम्हाला, की तुम्हीच मला नंतर पाठवता. तुम्ही मला पाठवता, मी तुम्हाला पाठवतो. माझ्याकडल्या पर्सनल नोट्स आहेत का? तर हो आहेत. कशाचे आहेत? इतिहास, भूगोलाच्या आपण नोट्स खास विद्यार्थ्यांसाठी पाठवलेल्या आहेत. गेल्या वेळेस, यावेळेस पण ते पाठवणार आहेत. वर्ग वाईज 8वी, 9वी, 10वी असं काढलेल्या नोट्स आहेत. त्या तुम्हाला पाठवल्या जातील इतिहास, भूगोलाच्या. अजून सर, अजून नोट्स आहेत. समजा मराठी आहे, मराठी ग्रामरचा भाग आहे. मराठी ग्रामरसाठी अमोल पाटील सर पुण्यामध्ये असताना इंग्लिशचं सॉरी मराठीचं छान घ्यायचे. त्यांच्या नोट्स आहेत. इंग्लिशचं लाईव्ह सेशन्स. मी स्वतः इंग्लिशचे लाईव्ह सेशन्स गेलेल्या वेळेस 57 लाईव्ह सेशन्स घेतलेत. रेकॉर्डिंग पण आहेत. त्या रेकॉर्डिंग तुम्हाला पाहायला भेटतील. लाईव्ह सेशनमध्ये मी कसं शिकवतो इंग्रजी, एकदम बेसिक लेव्हलपासून तुम्हाला ते शिकायला भेटतं. तर ते मी स्वतः घेतो. इंग्लिशचा बेसिक जो ग्रामरचा पार्ट आहे तो. त्यामुळं तुम्ही त्याची काळजी करू नका. आतापर्यंत किती विद्यार्थी पास झाले? विद्यार्थी पास बघा, गेल्या वेळेस आपल्याकडं 700 विद्यार्थी होते. मी 2010 पासून डी ला शिकवतोय. डी माझी जी 40ची बॅच होती, 50ची सॉरी, त्यातली 12 शिक्षक जिल्हा परिषदला शिक्षक आहेत. 2010च्या बॅच. एक तेव्हापासून मी शिकवतोय. दुसरी गोष्ट, आता बघा, आणि सर्वांना प्रामाणिकपणे सांगतो, की कोणतेही क्लासवाले फीस कमी घेतील, कोणी जास्त घेतील, पण ते प्रामाणिकपणे तुम्ही सगळ्यांनी पास व्हावं म्हणून शिकवत असतात. आता मी शिकवलं आणि तुम्ही अभ्यासच नाही केला, पास होणार का तुम्ही? नाही होणार. इतकं साधं लॉजिक. मी जे सांगतोय ते आम्ही पास केलं, आम्ही अभ्यास केला, ते तुम्हाला सांगणार. तुम्ही कसा अभ्यास करायचा आहे, कुठून करायचा आहे हे पण सांगणार. तुम्ही केला तर पास होणार. पास होण्याचं प्रमाण 3.38% आहे. म्हणजे 3.5% देखील नाही. आणि तुम्हाला जर असं कोणी एखादा क्लासवाला सांगत असेल, की तुम्ही माझ्याकडे फीस अमुक-अमुक भरा किंवा क्लास लावा, 100% पास करील. तर ते चुकीचं आहे. 100% तुम्ही पास व्हाल, पण आम्ही सांगितलेलं तुम्ही 100% कराल त्यावेळेस, असं असतं. कोणत्याही क्लासवाल्यांना जो अभ्यासक्रम घेतलेला आहे तो त्यांनी दिशा ज्या दाखवल्यात त्याप्रमाणे तुम्ही दररोज नियमित अभ्यास करत असाल, कष्ट घेत असाल, तर तुमच्या कष्टाला नक्कीच त्याचं चीज होत असतं. सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही ते पास होत असता. बघा, एक दुसरी गोष्ट मला सांगितली, की नोट्सची. तर नोट्स भरमसाठ नोट्स सर्व तुम्हीच लोक मला पाठवतात. माझ्याकडल्या पर्सनल नोट्स आहेत त्या तुम्हाला मी पाठवून देईन. टेस्ट सीरीजमध्ये आपण 150 जे मार्क्सच्या प्रश्नपत्रिका आहे त्याच्या पीडीएफ, ज्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुमच्या पुस्तकातलेच आपण पीडीएफ तयार करून ते पाठवल्यात, त्या पण फ्रीमध्येच असतात. तुम्हाला सर्वांसाठी ते अवेलेबल करून दिल्या जातात. त्याच्यामुळे तो पण प्रश्न मिटला. नोट्सचा पण. आता राहिला टेस्ट सिरीज कशा स्वरूपाच्या. तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही अशा स्वरूपाच्या टेस्ट असतात. 20-20 गुणांच्या, 15-15 गुणांच्या प्रश्नांच्या टेस्ट, प्रत्येक विषयाच्या सब्जेक्ट वाईज, घटक वाईज या टेस्ट. त्यामुळं काय होतं, तुम्हाला या टेस्ट सोडवत असताना कंटाळा येत नाही. तुम्हाला चुकलेलं उत्तर, बरोबर उत्तर, व्ह्यू स्कोर केला, टेस्ट सबमिट केली, की लगेच मिळून जात. आता या टेस्ट सोडवत असताना परत सोडवता येईल का? तर ते परत परत सोडवता येतं. तर पहिल्यांदा सोडवल्यास जितके मार्क्स पडले ते तुम्ही लक्षात ठेवावे लागतात. त्यातलं जे येत नाही ते तुम्ही लिहून ठेवावं लागतं, नोट्स काढाव्या लागतात. लाईव्ह सेशनमध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी होतात त्या पण लिहून काढाव्या लागतात. आता सीटेट आणि टेटवर एक आज दिवसभरात प्रश्न होता. तो एक असा होता, की सर सीटेट पास आहे, टेट द्यावी लागेल का? द्यायची गरज नाही. बरेच जण तसं विवाद घालतात, पण द्यायची गरज नाही. सीटेट पास आहेत तुम्ही, तर द्यायची गरज नाही. बरं. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, की इंग्लिश लाईव्ह. तर इंग्लिश लाईव्हचं तुम्हाला म्हटलं तसं मी स्वतः घेतो. बरेच आणि इतर जे क्लास असतात त्यांची लाईव्हची फीस मंथली किमान ₹1,500 अशी असते. माझे गुरुजी पुण्यात असताना आम्हाला 2.5 महिन्याचा कोर्स घेण्यासाठी ₹5,000 फीस घ्यायची.
तर फीसचा इथं मॅटर नाही. तुम्हाला म्हटलं मी लाईव्ह सेशन्स फ्री घेणार आहे. तर हे किती दिवस सर घेणार आहेत असाही प्रश्न आहे. आपण त्याचं 60 दिवस असं नियोजन सध्या तरी करतो आहोत. पण जर तुमची 70व्या दिवशी परीक्षा असेल तर पुन्हा त्या 10 दिवसासाठी तुमच्याकडून फीस घेणार नाहीत. 80व्या दिवशी असेल तर तरी पण नाही. डिसेंबर एंड पर्यंत जर परीक्षा आली तर घेणार नाहीत. मग सर परीक्षा कधी येईल? असाही प्रश्न आहे. थोडंसं याचं डायरेक्शन थोडं बदलतो. हा नंबर एकदा नोट डाउन करा तुमच्याकडं. ज्यांना टेस्ट सिरीजला जॉईन करायचे त्यांनी पटकन या नंबरवर पे करून तुमचं त्या पहिल्या 100 मध्ये ऍडमिशन घ्या. आता इथं बघा तुम्ही पाहत असाल की 100 आपले मगवाच पूर्ण झालेत. आता 101 ह्याच्यात ऍड होत नाही. टेस्ट सिरीजच्याच ग्रुपला का लिंक पाठवतो त्याचं कारण पण ते. ही कॅपॅसिटी आपण 200-300 करू. पण कधी ते ऍडमिशन त्या 200 कडे गेल्यास. आता 100 कडे आहेत म्हणून 100 ची ठेवली. अजून 100 क्रॉस झालंय का? नाही. 100 क्रॉस लाईव्हला बसणाऱ्यांचं झालंय पण टेस्ट सिरीजला नाही झालं. अजून 31 लोक बाकी आहेत. तर ते आज रात्री उद्याचा पूर्ण दिवस हवा तर तुम्ही सर्वजण घ्या. परंतु शक्य होईल तितक्या लवकर. कारण की टीम मध्ये काम करत असताना राम शेठ सर यांचा शब्द प्रमाण नसतो. टीम मधले सगळे लोक जे म्हणतील ते. मी जर म्हटलं समजा उद्याच्याला पण आपण 499 राहू द्या किंवा परवाच्या दिवशी राहू द्या आणि जर 2-4 जण म्हटले की नाही सर आता आपण ते 999 म्हटलेलं ती योजना तुम्ही चालू करा तर नाईलाज होतो. त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की आज आणि उद्या तर नक्कीच 499 चालू आहे. पुढे पण ती चालू ठेवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. परंतु जर सगळेच मिशन मधले नाही तयार झाले तर त्याला मी मात्र काही करू शकत नाही. नंतर ती 999 फीस होऊ शकते. आपण थोडंसं नोट डाऊन करा नंबर आणि टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी पेमेंट करा. मला स्क्रीनशॉट पाठवून ठेवा. डायरेक्शन थोडंसं बदलतो जरा म्हणजे अजून मला छान दिसेल. तुम्हाला पण दिसेल. या डायरेक्शन बसूया. ओके. वेल दिसतं असं मला असं वाटतं. ओके. हा. येस, येस. आता परीक्षा कधी होणार हा प्रश्न सर्वात महत्वाचा. गेलेल्या वर्षी 10 नोव्हेंबरला ही परीक्षा झाली आणि त्याचं नोटिफिकेशन आज जी 9 सप्टेंबर 2025 तारीख आहे तशीच 9 सप्टेंबर काहीतरी 2024 ला नोटिफिकेशन आलं होतं आणि आपला क्लास ज्या दिवशी नोटिफिकेशन आलं त्या दिवशीपासूनच चालू केलेला होता गेलेल्या वर्षी आणि गेलेल्या वर्षी आपल्याकडे 700 विद्यार्थी होते. मिशन टीम मध्ये सर्वांशी मिळून बरं का. म्हणजे आपल्या मिशन टीमचे होते ते. 700 पैकी टक्के किती पास झाले असं टक्केवारी काढता येत नाही. पण बऱ्याच जणांचे मेसेज आले त्यावरून आम्ही असा अंदाज काढतो की नक्कीच जे 3.5% लोक पास झाले का त्या 3.5 मध्ये हा टक्का आपला 5%, 10% नक्की असा असणार आहे. म्हणजे 70च्या पुढे जर लोक 100% पास झाले. पण हे लक्षात घ्या रामसर असो मिशन टीम असो किंवा दुसरी कोणतीही टीम असो त्यांची तळमळ तुम्ही पास होणं हीच असते. फक्त अभ्यास तुम्हाला करायचा असतो. तुम्ही जर नाही अभ्यास केला तर तुम्ही पास होणार नाहीत. क्लास तुम्ही जास्त फीस देऊन लावा, फीस न देऊन लावा, क्लास लावू नका, काहीही करा. पण अभ्यास तुम्हीलाच करायचा तुम्ही जर नाही केला तर तुम्ही पास होणार नाहीत. इतकं साधं सरळ सोपं. मग मी काय सांगतो गुरुमंत्र म्हणून आम्ही काय केलं हेच सांगतो. मी 3 वेळेस पात्रता परीक्षा पास आहे. टीईटी 2013 त्यानंतर दिली 15ला आणि सीटेट एकदाच दिली आणि जेव्हा दिल्यात 3दा परीक्षा दिली मी 3दाही पास आहे. त्याचं कारणच ते होतं की अभ्यास होता त्याच्या पाठीमागे. तर तुम्ही सर्वांनी पण अभ्यास करायचा आहे. अभ्यास कसा करायचा हे मी सांगणार आहे. कुठून करायचं हे पण सांगणार आहे. तुम्ही सर्वांनी एक वेळेस गेलेल्या वर्षी झालेले आपल्या युट्यूब चॅनलवरचे विवेकानंद क्लासेस या युट्यूब चॅनलवर सर्च करा. राम शेपसर असं सर्च करा हवं तर. त्यावर प्लेलिस्ट मध्ये जा. गेलेल्या वर्षीचे काही लेक्चर्स इंग्लिशचे त्यातले त्यात पहा. इंग्लिश लाईव्ह तुम्हाला कशा प्रकारे होतं ते तिथं पाहता येईल. हा. काय काय मिळणार तुम्हाला सांगितलं टेस्ट सिरीज मध्ये. खूप साऱ्या टेस्ट आहेत. जवळपास 450 टेस्ट गेलेल्या वर्षी आपण मुलांना पाठवल्या होत्या घटक वाईज. इतरांच्या पण काही आणि आपल्या स्वतःच्या 150 जवळपास टेस्ट आपण प्रत्येक विषयाच्या 30 असं म्हणतो. आणि कंटाळा येणार नाही तुम्हाला सोडवताना. इतक्या सोप्या साध्या सरळ भाषेतल्या. पण सोप्या खूप नसतात बरं का. काही सोपेच असतात प्रश्न. कारण प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी पाहत असताना 30 आणि 40 असं प्रमाण त्याचं असतं. सोपे प्रश्न, मध्यम प्रश्न आणि अवघड प्रश्न म्हणजे कठीण प्रश्न. तर त्याचं हे करत असतो. या गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे.
बऱ्याच जणांना अजून सिलेबस माहित नाही, पेपर फर्स्ट मध्ये काय आहे, सेकंड मध्ये काय आहे हे माहित. काळजी करू नका. ही ही गोष्ट तुमच्या लवकरच लक्षात येईल, कारण की प्रत्येक शिक्षक तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये जवळपास तीच गोष्ट रिपीट करत असतो. मी जे आजपासून रिपीट करतो ते शेवटच्या दिवसापर्यंत. पहिलेच 90 मार्क पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड साठी कॉमन आहेत. मराठी जी मातृभाषा तुमची आहे, ती 30 मार्कासाठी आहे, 30 प्रश्न आहे. दुसरी भाषा इंग्रजी आहे समजा, तर इंग्रजी 30 प्रश्न 30 मार्क आणि मानसशास्त्र, बालमानसशास्त्र 30 प्रश्न 30 मार्क. 90 मार्क. आणि मी नियोजन करत असताना तुम्हा सर्वांना सांगत असतो, की इथं सर्वात जास्त मार्क घेता येतात या 90 मध्ये. आणि ज्यांनी या 90 मध्ये चांगलं स्कोर केलं, त्यातल्या त्यात मराठीमध्ये चांगलं स्कोर होतं, इंग्रजीत काही जणांचं कमी होतं, परंतु इंग्रजीत पण चांगलं स्कोर होऊ शकतं आणि मानसशास्त्रात पण. मानसशास्त्रात 23-24 प्रश्न बरोबर येतात. इतकं सोपं छान मानसशास्त्र असतं. तुमची मेंटॅलिटीच अशी तयार करायची तुम्ही, की तुम्ही शिक्षक आहात आणि त्या शिक्षकांना विद्यार्थ्यांप्रती विचारलेले उपयोजनात्मक प्रश्न काही, काही नॉलेज बेस्ड असतात, काही उपयोजनात्मक असतात. तर ज्ञान, आकलन, उपयोजन ह्या ज्या पायऱ्या तुम्ही शिकल्यात, तर त्या पायऱ्यांवर आधारित ते प्रश्न असतात. तेव्हा सर्वांच्या ज्ञानाची पातळी चांगली असते. तुम्ही छान प्रकारे त्याची उत्तरं मानसशास्त्राची देता. त्यात अजून आपण डीपमध्ये त्याचा सराव घेतो. मानसशास्त्राच्या 50 प्रश्नपत्रिका ऑलरेडी तयार आहेत. अजून त्याच्यामध्ये खूप सारे बदल किंवा चांगल्या प्रकारे अजून करण्याचा प्रयत्न, अजून प्रश्न ॲड करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 3 विषय तुमच्या लक्षात आले. पेपर फर्स्ट, पेपर सेकंड. पेपर फर्स्ट कोणाला आहे हे पण माहिती आहे तुम्हाला, पेपर सेकंड कोणाला हे माहिती. पेपर फर्स्ट 1ली ते 5वी शिक्षक होण्यासाठी डी-एड असेल तर ते देता येतो. डी-एड वाले लोक पेपर सेकंड देणार आहेत, 6 ते 8 शिक्षक व्हायचे. डी-एड वाल्यांना देता येतो की 6 ते 8 शिक्षक व्हायचंय, तुमचं ग्रॅज्युएशन आहे आणि डी-एड. आता पेपर फर्स्ट मध्ये जसं 3 सांगितले तसे खालचे 2 पण कंपल्सरीच असतात. गणित आणि पर्यावरण. हे कंपल्सरी 30-30 गुणांना असतात. पण पेपर सेकंड मध्ये मात्र सायन्स फील्ड वाल्या लोकांना सायन्स आणि मॅथ्स हे 60 गुणांना असतं. ऑप्शनल मध्ये जे आर्ट्सचे लोक आहेत किंवा इतर फॅकल्टीचे लोक आहेत, त्यांना सोशल सायन्स, त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्राचा घटक असतो, अर्थशास्त्राचे पण काही प्रश्न येतात, तो 60 गुणांना असतो. झाले 90 आणि 60 150 गुण. अशी त्याची विभागणी आहे. आता ज्यांचं सायन्स आहे, पेपर 2 आहे, त्यांनी इतिहास, भूगोलाचे, सोशल सायन्सच्या प्रश्नपत्रिका सोडवत बसायच्या नाहीत. आणि सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांनी पेपर सेकंड असलेल्या विज्ञानाच्या आणि गणिताच्या प्रश्नपत्रिका सोडवत बसायच्या नाही. इतकं साधं, सरळ आणि सोपं. आता अनेक जणांचे प्रश्न आले, की सर तुम्हाला आम्हाला समजा बोलायचं असेल, काही अडचण विचारायची असेल तर डाऊट सेशन ठेवूया. शनिवार, रविवारी मला पण वेळ असतो. त्यावेळेस निवांत दुपारच्या वेळेला हवं तर तास 2 तासाचं लाईव्ह सेशन ठेवूया. तुमच्या अडचणी तिथं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. दुसरी गोष्ट, कॉलिंगसाठी मी संध्याकाळी तुम्हाला अवेलेबल असतो 4च्या नंतर आणि 7च्या अगोदर. इतकाच त्या 3 तासाचाच वेळ, त्यात पण ट्रॅव्हलिंगमध्ये काही वेळ असतो. काही वेळ आपण जॉगिंगला, वॉकिंगला असतो 1 तासभर. तर 1.5 तास तर तो माझा निजी वेळ असतो. अर्धा तासाचा एक ब्रेक असतो, तो जेवणाचा असतो. पण त्या वेळात तुमचे कॉल रिसीव्ह चांगल्या प्रकारे केले जातात. बऱ्याच जणांची क्षमा मागतो, की त्यांचे कॉल रिसीव्ह करणं मला आज तरी झाले नाहीत किंवा काही जणांना प्रॉपर उत्तर जे पाहिजे असतात, ते मिळत नाहीत. कधी-कधी आपण कामात असतो आपल्या, म्हणून ते तसं होतं. त्यामुळं तुम्ही नाराज होऊ नका, कारण की बऱ्याच जणांचे कॉल्स येत असतात आणि सर्वांचेच कॉल चांगल्याच प्रकारे हँडल होतील, असं सांगता येत नाही. कारण की त्यावेळेस आपण काय करतोय किंवा मी काय करत असेल त्याच्यावर डिपेंड आहे. मी जर लाईव्ह सेशनमध्ये असेल आणि आता कोणाला एखाद्याचा आला, तर तो घेणं शक्य नसतं. तसं ती पण काळजी तुम्ही सर्वांनी घ्यायची. बरं, मी एकटाच तुमचं शंका निरसन करणार नाही, तर आपल्यासोबत बरेच टीममध्ये लोक आहेत. ते सर्वजण तुम्हाला मदत करतील. अ, या दोन्ही परीक्षा कधी होतील सर? परीक्षा कधी होतील मी तुम्हाला सांगितलं. गेलेल्या वर्षी 10 नोव्हेंबरला परीक्षा झाली आणि त्यानंतर लगेच सी-टेट झाली. अगोदर टेट झाली, नंतर सी-टेट झाली. म्हणूनच मी गेलेल्या वर्षीची तारीख लक्षात घेऊनच काय केलं, तर गेलेल्या वर्षी 60च दिवस तयारीला भेटले. रिझल्ट कमी आलाय. मी म्हटलं चला,
लवकर तयारी करूया. विद्यार्थी तर खूप सारे आहेत. जवळपास आता आपले 12ला 12 ग्रुप 1000च्या पुढे आहेत सगळे. म्हणजे 12 ग्रुपमध्ये 12,000 लोकं किमान जॉइन आहेत तिथं. आणि दुसरे आपले विवेकानंद क्लासेसचे जे मॅडमचे क्लास आहेत समजा, तिथं 10,000च्या पुढे ग्रुपमध्ये लोकं आहेत आणि इतर ग्रुप 25,000. 50,000 शिक्षक ते वाट पाहिली. त्यांच्यासाठी एक मोहीम म्हणून चालू करू. शिक्षकांनी शिक्षकांसाठी केलेले प्रयत्न म्हणजे मिशन टी-ई-टी. इथं काय तुम्हाला डिजिटल बोर्डवर 6-10 लाखाच्या बोर्डवर शिकवणारे सुटाबुटातले, कोटातले सगळे शिक्षक दिसणार नाही. तुमच्यासारखे सामान्य घरातून आलेले शिक्षक होण्यासाठी धडपडत होते. आता ते शिक्षक आहेत असे आणि जे त्यातले पण 1-2 जण असे असतील, की जे अजून धडपडायला लागलेत तुमच्या सोबतच आहेत आणि त्यांना पण शिक्षक व्हायचं. सी वगैरे ते चांगली तयारी करणारे केलेले आहेत. ते सगळे लोकं तुम्हाला मी सुरुवातीलाच एक अपॉर्च्युनिटी दिली, की बाबा कुणी जर निस्वार्थ भावनेनं एखादा विषय माझा आता मला एक मॅडमचा काल फोन आला, की मी सेट क्वालिफाय झाले सर मॅथमॅटिक्स. त्यांना जर इच्छा असेल समजा शिकवायची, सर मी 10 लेक्चर घेते फ्रीमध्ये आपल्या क्लासच्या मुलांसाठी, तर त्यांचं स्वागत आहे. तसं तुम्हाला पण जर वाटलं, की सर मी 10-5 लेक्चर्स घेतो छान किंवा सर मी 2 महिने शिकवतो फ्री फॉर ऑल काय जे असेल ते. टेस्ट सिरीजचं मानधन तर सर्वांसाठी नंतर त्यातलं ते आपण त्यांना त्यांच्या त्यांच्या गरजेनुसार डिव्हाईड करून देऊ. तुम्हाला पण त्याचं मानधन मिळून जाईल. पण लाईव्ह सेशन्स फ्रीमध्ये घ्यावं लागतं. हां. महाराष्ट्रासाठी काम करायचंय, तुमच्या सर्वसामान्यांसाठी करायचं. तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिली जाईल. असं. कधी होईल परीक्षा? नोव्हेंबर-डिसेंबर असं ॲज पर माय थिंकिंग माझ्या विचारानुसार. मग माझं ऐकतंय का परीक्षा परिषद? नाही ना ऐकत. तुमचं पण नाही ऐकत. मग तरी का आपल्याला असं वाटतंय? सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आल्याच्या नंतर त्यांनी सांगितले, की 2 वर्षात जे जॉइंट शिक्षक आहेत ते पात्र झालेच पाहिजेत. नाही झाले, त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती आणि जे नवीन आहेत त्यांना तर त्याच्याशिवाय मध्ये येताच येणार नाही. 1ली ते 8वीला शिक्षक होण्यासाठी. हे तर परत-परत सांगायची गरज लागू नये आता. टी कोणासाठी आहे? 1ली ते 8वीच्या शिक्षकांसाठी. 9वी, 10वीच्या आणि 11वी, 12वीच्यांनी जास्त प्रश्न विचारले. सर आम्हाला आहे का? तुम्हाला नाही तुम्ही सध्या निवांत राहा. पण परीक्षा द्या, पास व्हा असं माझं म्हणणं असतं. कारण की त्यांना पण लागणारच आहे. आज नाही उद्या नवीन दुसरी लागेल कदाचित. पण असेलच. असो. बऱ्याच जणांचं घरी बोलल्यासारखं बोलतात, की "काय होत नाही, गव्हर्नमेंट काय करणार आहे, बघू आम्ही त्यांचं." सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे, तो निर्णय बदलणं इतकं सोपं नाही. बदलेल आशावाद आहे, पण इतकं सोपं नाही. तो काय हायकोर्टचा निर्णय नाही, की सुप्रीम कोर्टात गेल्यास जजमेंट बदलेल. आता हे तो सुप्रीम कोर्टाचाच आहे. म्हणजे पुन्हा अपील सुप्रीम कोर्टातच करावं लागतं. ते केलं गेलंय तुमच्या माहितीस्तव. पण लगेच निर्णय इतक्या लवकर बदलत नाही. बरं. सेम असतात का म्हणे. कोणते मराठी, इंग्रजी, चाइल्ड सायकॉलॉजी. चाइल्ड सायकॉलॉजीमध्ये अ, पहिल्या पेपरला 1ली ते 5वी ची लेकरं आहेत असं कन्सिडर केलं जातं. त्या थिंकिंगनुसार त्या लेव्हलचे प्रश्न असतात. पेपर 2ला 6 ते 8 ची मुलं डोळ्यासमोर ठेवून त्यांचे प्रश्न तयार केलेले असतात. थोडासा फरक. कन्सेप्ट सेम त्याच असतात. मराठीला पण, इंग्रजीला पण आणि याला पण. काठिण्य पातळीत थोडासा फरक पडतो पेपर 2 मध्ये. मराठी, इंग्रजी आणि बालमानसशास्त्र. जवळपास सेमच. कारण की मी डी-एडला 2010 साली शिकवलंय. माझं वय त्यावेळेस 23 आणि 24 होतं. आणि मानसशास्त्र शिकवत होतो त्यावेळेस मी आणि इंग्रजी. प्रॉपर इंग्रजी असल्यामुळे ते इंग्रजी शिकवत होतो त्यांना. तर माझं जे आहे मत, ते असं आहे की तुम्ही इंग्रजीचा अभ्यास करत असताना पेपर 1 आणि 2 सेम अभ्यास जवळपास असतो. मराठीचं पण आणि बालमानसशास्त्र तुम्हाला सांगितलं. वाढ आणि विकास यात फरक काय? शिकवायला आपण चालू केलं नाही. तुम्ही वाढ, विकासातले फरक वगैरे आपल्याकडे प्राचार्य तेजस तिडके म्हणून आहेत. त्यांनी वाढ आणि विकासवरच व्हिडिओ तयार केला एक. फक्त वाढ, विकास 2च तेवढंच. फरकच काय आहे वाढ आणि विकासमध्ये? आम्ही एम-एडला औरंगाबाद गव्हर्नमेंट आत्ताच छत्रपती संभाजीनगरला असताना निष्णात लोकं होते. मी गव्हर्नमेंट कॉलेजला एम-एड केलं त्यावेळेस तिथले सगळे माझे जे गुरुवर्य होते, ते निष्णात होते. पुस्तकं त्यांना पाठ असावेत, इतके निष्णात होते. आता हा ना जगताप सरांचं पुस्तक काढलं, तर आमचे शेख सर त्यावेळेस सांगायचे, रेफरन्स द्यायचे, की हा ना जगताप सरांच्या पुस्तकात या प्रकरणात, या पानावर तुम्हाला ही व्याख्या दिसून येईल. आणि खरोखर असं 1-2 वेळेस आम्ही पाहिलं, तर बरोबर त्यांनी सरांनी
सांगितलेलं बरोबर होतं. तर असो, इतके निष्णात लोक होते, त्याच्यामुळं तुम्हाला या सर्व कन्सेप्ट पण क्लिअर होतील. काळजी करू नका. मानसशास्त्राची काळजी करू नका. मराठी आणि इंग्रजीची पण नका. सगळ्यात महत्त्वाचं अभ्यासाला सुरुवात करा. सिलेबस काय आहे? थोडक्यात तुम्हाला इतक्यात मी सांगितले. या आपल्या टेस्ट सीरीजच्या ग्रुपमध्ये काय-काय होणार ते सांगितले. फ्री फॉर ऑल टेस्ट सीरीजच्या मुलांसाठी लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत. पब्लिक सगळे लेक्चर्स होत नाहीत. ही कॅपॅसिटी 100 ची 200 आपण करू शकतो, पुढे वाढवू शकतो. पण विद्यार्थ्यांचे ॲडमिशन जसे-जसे वाढत जातात, तशी-तशी आपण ती कॅपॅसिटी वाढवत जातो. सध्याची कॅपॅसिटी जर 100 असेल, तर ती सध्या 100च राहणार. ती 200 होईल, 300 होईल, तशी-तशी मग आपण Zoomची पण कॅपॅसिटी वाढवतो. Zoom सबस्क्रिप्शनला पेड व्हर्जन असतं. पेड व्हर्जन वगैरे तुम्हाला सर्वांना शिक्षक आणि भावी शिक्षक आहात, तुम्हाला ते सर्वांना माहीत आहे. तर असो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या टेस्ट सीरीजच्या ग्रुपमध्ये. टेस्ट सीरीजला जॉइन होण्यासाठी तुम्ही सर्वजण उत्सुक आहातच असं मला माहित आहे. कारण की मी काल संध्याकाळी 9 वाजता सेशन घेतलं आणि रात्री झोपण्याच्या अगोदर अनेक लोकांनी त्या ठिकाणी प्रवेश घेतले आणि सकाळी देखील अ, अशाच प्रकारे रिस्पॉन्स आज संध्याकाळी आता लाईव्ह सेशन चालू असताना देखील 4-5 जणांचे पेमेंट झालेले दिसून येतात. आणि 100 विद्यार्थी झाल्यास शिकवणाऱ्या शिक्षकांना पण हुरूप येतो. अभ्यासक्रम परत ग्रुपला डिटेलवर टाका. नक्की टाकणार आहेत. तुम्हाला मी हे जे रेकॉर्डिंग चालू आहे ते तुमच्यासाठी चालू आहे ते पण पाठवणार आहे. अभ्यासक्रम डिटेल्समध्ये पाठवला जाईल. काळजी करू नका त्याची. हं. ते पाठवलं जाईल. अभ्यासक्रमात काय-काय आहे, काय नाही, किती घटक आहेत, कोणते घटक, काय घटक सगळं ते हळू. लगेच नाही एकदाच मिळणार. ॲडमिशन प्रोसेस सध्या चालू आहे. ती चालू राहू द्या. उद्यापासून काही शिक्षक तुम्हाला टेस्ट सीरीजसाठी सुरुवात करतील. काही रेकॉर्डिंग लेक्चर्स मी स्वतः पाठवून देईन तुम्हाला. पाठीमागचे गेलेल्या वेळेसचे. ते तुम्ही पहा जरा 2-4 दिवस चाळा आणि मग सगळे शिक्षक या ठिकाणी लाईव्ह सेशनसाठी तयार होतील आणि मग दररोज 2 असे सेशन्स होत राहतील. तुमचे प्रश्न बरेच जणांचे आलेत. ते एक वेळेस फक्त मी रीड करतो ॲज फास्ट ॲज ॲन्सर तुमचा देण्याचा प्रयत्न करतो. जर शंका समाधान नाही झालं, लाईव्ह सेशनमध्ये कसं बोलायचं हे एक मला आजच्या सेशनमध्ये सांगायचं होतं. तुमचा जर काही डाऊट असेल, तर तुमच्या नावाच्या तिथं एक हँड रेज नावाचा ऑप्शन असतो. तिथे रेज केला, की मला दिसतं. दुसरी गोष्ट चॅट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. तिथे डाऊट DOUBT असं टाकलं, की मला तुमचं नाव दिसतं. तुमचं माईक मला चालू करता येतं. इथून परमिशन देता येते तुम्हाला. तुम्ही नंतर डायरेक्ट लाईव्ह सेशनमध्ये बोलू शकता. तुम्हाला म्हटलं तसं लाईव्ह सेशन्स आपण डाउट सेशन्स काही तिथं ऑर्गनाइज करूयात. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचे बरेच प्रश्न साधे-साधे असतात. परंतु त्यांना ते विचारायचे असतात डायरेक्ट सरांनाच. काही हरकत नाही. अ, वाद असतात. आता शिक्षकांच्या ग्रुपवर आज सकाळी वाद होता. कोणता? टी आणि सी एकच का? मग सी-टी-एट पास असेल तर टी द्यावी लागते का? म्हातारे बुजुर्ग शिक्षक म्हणाले, की "नाही, महाराष्ट्र टी पास व्हावं लागते. सी चालत नाही." साधी गोष्ट आहे. ते रिटायर झालेत किंवा रिटायर व्हायच्या मार्गाला आहेत, म्हातारे झाले. त्यांना माहीत नाही. सी आणि टेट ही एकच असल्यासारखी असते आणि सी ही केंद्रीय पातळीवर आहे. टेट ही महाराष्ट्र पातळीवर. दोन्हीही टेटच आहेत ना. इतकं साधं सरळ सोपं होतं. असो, तुमचे सुद्धा छोटे-छोटे असे कन्फ्युजन असतात. सर टी बुद्धिमापन नाही ना. टी बुद्धिमापन नाही. करेक्ट. हां. असेच बघा किती छान प्रश्न आहेत. एकदम सोपेच प्रश्न असतात. काय-काय प्रश्न आहेत एकदा पटापट घेऊया. इंग्लिशचं लाईव्ह सेशन संध्याकाळीच असणार आहे असलं तरी किंवा मग सकाळी-सकाळी खूप लवकर घेतो मग आपण ते 6:45 ते 6:45 अशा वेळेत घेतो. कारण की पुन्हा माझ्या बिझी शेड्यूल असतं. सर प्लीज एकदा पेपर 2चा कोणता टॉपिक किती मार्क्सला असतो ते सांगाल का? टॉपिक वाईज नाही सांगितलं तुम्हाला मी. पेपर 2 ऑप्शनल असलेले सायन्स आणि मॅथ 60 मार्क असतात. ज्यांचं सायन्स मॅथ नाही, त्यांचं सोशल सायन्स असतं. ते 60 मार्काला असतं. त्यात इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्राचा घटक 60 गुणांसाठी असतो. वाढ विकासचा व्हिडिओच पाठवून देतो. वाढ विकासवाले हां. पेपर 1 आणि पेपर 2 साठी मराठी, इंग्लिश, चाइल्ड सायकॉलॉजी हे झाले प्रश्न तुमचा. टी-ई-टी, सी पैकी कोणती परीक्षा आहे? आपण दोन्ही परीक्षा गेलेल्या वेळेस 15 दिवसाच्या फरकाने आल्या होत्या. यावेळेस ही नोव्हेंबर-डिसेंबर हीच तारीख असेल, असं माझा अंदाज सांगतोय. जर नाही झाली तर जानेवारीच होईल.
जास्त लांब होणार नाही. 2च वर्षाचा कालावधी दिलाय, 2 तरी परीक्षा झाल्या पाहिजेत 2 वर्षात. तसं तर शासन म्हणतं की वर्षात 2 परीक्षा घ्या, 6-6 महिन्याला परीक्षा घ्या, पात्रता परीक्षा. केंद्र शासन घेत होतं आतापर्यंत 2, जूनला 1 घ्यायचं आणि डिसेंबरला 1. डिसेंबरची परीक्षा जानेवारीमध्ये होते कधी-कधी. पेपर 1 साठी 70च्या पुढे मार्क्स असतील तर पास आहे का? नाही. कोण म्हणलं हे? हे असं काही पण तुम्ही करतात. 35 मार्काला पास नाही येतो. अरे! हे महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. सीमाताई, टी आणि सी मध्ये ओपन कॅटेगरीतून असणाऱ्या विद्यार्थ्यांना 60% म्हणजे 90 मार्क आणि ओबीसी, एस-सी, एस-टीला 55% म्हणजे 82 मार्क्सला किमान. 70 नाही, 35 मार्काला पास नाही, ढकल पास, 70 मार्क, 71 मार्क अजिबात नाही पास. 82 ओबीसी, एस-टी, एस-सी आणि जर ओपन मध्ये असतील तर त्यांना 90 मार्क म्हणजे 60%. हे अतिशय महत्वाचं बरं का. वारंवार लक्षात ठेवा. आपल्याला 35 मार्काला पास नाही. कोणीतरी म्हणलं 50 टक्क्याला पास आहे. 50ला पण नाही. म्हणून तर हा जो पास होण्याचा टक्का आहे ना, तो कमी काय? तर 60% किमान तुम्हाला गुण हवेत. निगेटिव्ह सिस्टीम नाही. पण 60% पडत नाहीत ना. आता मला 96 मार्क्स पडले, पण ते मी सांगतो 96 कसे पडले? मी एमपीसीचा अभ्यास करत होतो. त्याच्यामुळे पडले. त्याच्यात माझा इतिहास भूगोल होतं. चांगलं होतं. माझं स्वतःचा सब्जेक्ट इंग्लिश होता. ते पण चांगला होता. दुसरी गोष्ट मानसशास्त्र मी शिकवलेलं होतं. म्हणून ते चांगलं होतं. मराठीचा मी स्पेशली अभ्यास चांगला केलेला होता. मराठीत एखादा गुणही न जावा इतका छान अभ्यास माझा मराठीचा होता. असो, पण तसं तुम्ही लक्षात घ्या आणि हे टक्का का कमी आहे ते पण लक्षात घ्या. सीटेट पेपर घ्यायचे घ्यावे ही विनंती. सीटेट पेपर. सीटेट आणि टेट हिंदी फक्त लँग्वेजमुळे राहिले. सिलेबसमध्ये खूप मोठा फरक नसतो. तयारीला लागा तुम्ही. टेट केलं तर सीटेटचा बी स्टडी होतो. खूप मोठा फरक नाही. सीटेट वाल्यांसाठी त्यांना आपण काही चॅनल सुचवतो आणि त्यांना थोड्याफार नोट्स देखील आपण हिंदी, इंग्लिशमध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो. त्या फ्री फॉर ऑलच असतात. त्याची काही काळजी करू नका. त्याच्यासाठी काही वेगळं चार्ज लावलं जात नाही. पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी टेस्ट सिरीज वेगळी आहे का? टेस्ट सिरीज मध्ये पेपर 1 आणि 2 साठी आपण काय करतोय? त्यातला जो 3 पेपर आहेत, 3 घटक आहेत. इंग्रजी, मराठी आणि बालमानसशास्त्र. हा कॉमन भाग आहे. म्हणून आपण हा कॉमन ठेवलाय. पण जो सेकंड पेपर आहे त्याच्यासाठी गणित आणि सायन्सवाले जे आहेत त्यांचं टेस्ट वेगळे असणार आहेत. म्हणूनच सब्जेक्ट वाईज केल्यात. त्या टेस्ट तुम्हाला जर तुमच्या ग्रुपवर आल्या तर तुम्ही सोडवू नका. आणि सोशल सायन्स वाल्यांसाठी त्या ज्या इतिहास भूगोलाच्या आहेत त्यांनी त्या सोशल सायन्सच्या सोडवा. ग्रुप एकच आहे आत्ता तरी. वेगळे ग्रुप केले नाहीत. पण टेस्ट वेगळे वेगळे आहेत. हे लक्षात घ्या. पेपर 1 वाल्यांसाठी आणि 2 वाल्यांसाठी असं 2 वेगळे घटक आपण अजून तरी केले नाहीत. जर तुमचं खूप कन्फ्युजन व्हायलं तर आपण त्याचं बायफर्गेशन करूयात. सध्या तरी केलेलं नाही. टेस्ट सिरीज सोबत क्लास पण घेणार आहेत का? ते फ्री फॉर ऑल असतात क्लास. त्याचं तुम्हाला रेकॉर्डिंग पण अवेलेबल असतं. क्लास घेतले जातात. आणि तुम्हाला म्हटलं तसं महाराष्ट्रातून सर्व ठिकाणाहून जे शिक्षक चांगले जॉइन आहेत ते घेतात. मॅथ्सचं लाईव्ह सेशन्स घ्या. मॅथ्सचं डेमो सेशन्स 1-2 दिवसात उद्या किंवा परवा दिवशी लावलं जाईल. त्यावेळेस तुम्ही ते पाहालच. मॅथ्सचं सेशन्स सोमवारपासून रेग्युलर चालू करण्याचा विचार आहे. कारण की सरांशी तसं माझं बोलणं झालंय. या अगोदर आपल्याला सरांनी ते छान सचिन सरांनी छान शिकवलेलं होतं. ते सचिन सर पुन्हा एकदा लाईव्ह सेशन्स घ्यायला सोमवारपासून तयार आहेत. त्याच्या अगोदर एखादं डेमो सेशन सायन्सचं किंवा मॅथ्सचं एक घेतलं जाईल. त्याला तुम्ही बसा. याच्या अगोदर गेलेल्या वर्षी टेटला शुभांगी मॅडमनी काही सेशन्स मॅथ्सचे घेतले होते. त्यांचे सेशन्स तुम्ही पहा. त्यांनी पण छान 15-16 सेशन्स घेतले होते फ्री फॉर ऑल. ते पण पहा तुम्हाला. शिक्षकांचं कोणतं आवडतं न आवडतं त्याचा रिप्लाय मला द्या. माझं जर आवडत नसेल तर मला पण त्याचा रिप्लाय मला पण द्या. काही हरकत नाही. आतापर्यंत किती विद्यार्थी पास झाले? अगणित असं म्हणायला हरकत नाही. सोशल सायन्सला कोणते बुक्स रीड करायचे? महाराष्ट्र शासनाने
हे 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी पर्यंतचे जे पुस्तकं दिलेत ते गणित, विज्ञान, त्या लोकांनी गणित विज्ञानच्या अभ्यासात, सोशल सायन्स वाल्यांनी सोशल सायन्स अभ्यास सोडवले तरी चालतील का? प्रिव्हियस इयरचं तर सोडवा. तुम्हाला त्या पीडीएफ स्वरूपातल्या प्रश्नपत्रिका मी पाठवणार आहे. तर त्या सोडवा तुम्ही. त्याच्या सारखे प्रश्न येतात. तेच प्रश्न सगळेच रिपीट होत नाहीत. काही रिपीट होऊ शकतात. पेपर 2 पास झालो तर पेपर 1 ही पास होणे गरजेचं आहे का? डी असेल तर तुम्ही पेपर 1 पण पास व्हा ना. जॉईंट टीचर असाल तर मग काय तुम्ही 2 माध्यमिक म्हणून म्हणजे 6वी ते 8वी साठी असाल तर गरज नाही एकची. टीचर नसाल झाला सतीश सर अजून तुम्ही, तर पेपर 1 ला जर इलिजिबल असाल, तुमचं डी असेल तर नक्की द्या. 2 पास झाले म्हणजे 1 पास व्हायची गरज नाही असं नाही. हेही लक्षात असू द्या. ओपन साठी 60% झालंय आता. हा बघा, तुम्ही पण छान छान उत्तरं देता. बरेच जण छान त्यांची माहिती एकमेकाला शेअर करतात. तुम्ही तशी माहिती शेअर करा. एकमेका सह्य करू अवघे धरू सुपंत, याप्रमाणे तुम्ही देखील आपसात माहिती शेअर करू शकता. मला पाठवा. जे तुमच्याकडे चांगलं असेल ते मी सर्वांना फ्री फॉर ऑल पाठवून देणार आहे. टीईटी 2 पास आहे, मला टेट 1. सर हे झालं तुमचा प्रश्न, आता सॉरी हा डबल झाला. सर टेटला बुद्धिमापन नाही. हा झाले की रे, बरेच प्रश्न रिपीट झालेत का? अभ्यासक्रमाविषयी आता तुमच्या मनात संभ्रम असा राहिला नसेल. गेलेल्या वर्षी झालेल्या एक अभ्यासक्रमात कोणती रेफरन्स बुक वापरावेत असं हे सांगितलं होतं. ते आता अगदी 5 मिनिटात मी आटपतं घेणार आहे बरं का. कारण की सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाईव्ह सेशन्स आणि ऑफलाईन टीचिंग, ऑनलाईन टीचिंग या होतात. मी 9 ते 9:40 असा वेळ दिला होता तुम्हाला. परत तुम्हाला सर्वांना विनंती करतो की ज्यांनी लाईव्ह सेशन्स अटेंड केला आहे, ज्यांना टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन व्हायचं, का जॉईन व्हा टेस्ट सिरीजच्या ग्रुपला, तर तिथल्या विद्यार्थ्यांना लाईव्ह सेशनची लिंक भेटणार आहे, नियमित भेटणार आहे. सर्वांसाठी ओपन जर लिंक ठेवली तर आपली 100ची कॅपॅसिटी आज उद्या तुम्हाला म्हटलं ऍडमिशनच जर 100 झाले तर आपण सगळ्यांसाठी ते फ्री सेशन्स ठेवू शकत नाही. ज्यांनी टेस्ट सिरीजला प्रवेश घेतलाय त्यांनी बिनधास्त राहा, पण ज्यांचा राहिलाय त्यांनी मात्र कृपया लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा. 2-4 मिनिटात आटपणार आहे. गेलेल्या वर्षीच्या सेशन मध्ये तुम्हाला मी सांगितलं की रेफरन्स बुक म्हणून कोणते वापरावेत. मराठीसाठी वाळंबी सरांचं पुस्तक आपण नेहमी सांगत असतो. इंग्रजीसाठी रेन अँड मार्टिन सांगतात. आपले बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक पण चांगलं आहे असं सांगत असतो. दुसरं मार्केटमध्ये तुम्हाला माहित असलेलं इंग्लिशचं कोणतं पुस्तक असेल ग्रामरचं, तर ते पण तुम्ही रेफरन्स म्हणून वापरू शकता. मला गणेश कड सर हे पुण्यात असताना शिकवायला होते. मी त्यांचं पण वापरायचो. नोट्स त्या वापरायचो. अजून पण त्या माझ्याकडे नोट्स आहेत. त्या वापरायचो. मानसशास्त्रासाठी जगताप सर आहेत. फडके प्रकाशनचं डी.एडच्या मुलं वापरतात. राजहंस प्रकाशन आहे, ते पण वापरतात. अनेक लेखक आहेत, त्यांचे तुम्ही रेफरन्स म्हणून वापरू शकता मानसशास्त्रासाठी. अन्नदाते सर आपल्या युट्यूब लाईव्हला येऊन गेलेले आहेत. यावेळेस पण त्यांना आपण आमंत्रित करणार आहेत. त्यांचं पण पुस्तक तुम्ही रेफरन्स म्हणून वापरू शकता मानसशास्त्र. गणितासाठी सचिन ढवळे सर पुण्यामध्ये छान एमपीएससीच्या मुलांचा अभ्यास घेतात. त्यांच्या नोट्स तुम्हा सर्वांसाठी अवेलेबल आपण करून देतो. त्या फ्री फॉर ऑल असतात. त्या तुमच्यासाठी खरंच उपयुक्त आहेत, चांगल्या आहेत. टेटला पण आपण अवेलेबल करून दिल्यात आणि सीटेटला पण अवेलेबल करून दिल्या, टीआयटीला पण अवेलेबल करून दिल्या. सायन्ससाठी आपण रेफरन्स म्हणून तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदनं पब्लिश केलेली 5वी ते 12वीची पुस्तकं वापरावी. त्यातली त्यात 5वी ते 10वी वर फोकस करावं असं सांगत असतो. आणि सोशल सायन्ससाठी पण 5वी ते 10वी किंवा 12वी पर्यंत बरं का. गेल्या वेळेस माझ्या वेळेस तर 12वी पर्यंतचे प्रश्न होते. त्याच्यामुळे इतिहास भूगोल अभ्यासताना 12वी पर्यंतचे इतिहास भूगोल रेफरन्स बुक म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ते पब्लिश केलेली पुस्तकं वापरू शकता. याच्या सर्व नोट्स मी तुम्हा सर्वांना अवेलेबल करून देणार आहे. टेस्ट सिरीजच्या मुलांना त्या ठिकाणी मिळून जातात. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ठोकळा म्हणून गणेश काळे सरांनी पण एक पुस्तक काढले. 700-750 रुपये काहीतरी किंमत आहे. एनसीईआरटीचं पण ठोकळा आहे. त्यांच्या पुस्तकाचे नोट्स काढलेले, ते दोन्ही ठोकळे माझ्याकडे आहेत. तर ते देखील तुम्ही वापरू शकता. तर हे रेफरन्स बुक जरा चांगले वाटते मला. तुम्ही सर्वांनी ते वापरू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र शासनाची पुस्तकं तुम्ही रेफरन्स म्हणून वापरायची आहेत. त्या पुस्तकांमध्ये 5वी 6वी 7वी 8वीला ग्रामॅटिकल भाग काय आहे किंवा इतर भाग काय आहेत, परीक्षेत कशा कशा प्रकारचे प्रश्न आले हे तुम्ही समजून घेऊ शकता. लाईव्ह सेशन मध्ये घेणारे शिक्षक, बहुतांश शिक्षक त्यातले
शिक्षक जॉईन आहेत, त्यामुळं त्यांना बरोबर परफेक्टली याचा अंदाज आहे, की कोणत्या वर्गाला काय शिकवत असताना कुठला प्रश्न येऊ शकतो किंवा काठिण्य पातळी कोणत्या प्रकारची असते. आणि तुम्हाला परीक्षा परिषदेनं जो अभ्यासक्रम निर्धारित केलाय त्याच्यामध्ये एकच नोट लिहिलेली असते, की काठिण्य पातळी माध्यमिक लेव्हलची असेल म्हणून. इतकंच लिहिलेलं असतं आणि रेफरन्समध्ये तुम्हाला पुस्तकं महाराष्ट्र राज्य शासनानं पब्लिश केलेली वापरू शकता. असं तिथं दिलेलं असतं. ऑथराइज्ड पुस्तकं वापरणं गरजेचं आहे. चला, तर आजचं सेशन आपण याच्यामध्ये अजून काही डाऊट राहिला असेल तर बघा. अभ्यासक्रम आणि टी टेस्ट सीरीज बद्दल मिशन टी काय आहे याच्याबद्दल तुम्हाला मी सर्वांना सांगितलंय. मिशन टी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत देखील आहे. आय वॉन्ट रिव्होल्यूशन इन एज्युकेशन असं मी नेहमी म्हणत असतो. टीचिंग इज माय पॅशन अँड रिव्होल्यूशन इज माय मिशन असं मी म्हणत असतो. या मिशनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. कुणी जर इच्छुक असेल, की सर मला हा सब्जेक्ट छान जमतो आणि मी तुमच्या मिशनमध्ये तुमच्या सोबत काम करायला तयार आहे. विनामूल्य, विनाशुल्क एवढे सेशन्स मी घेऊ शकतो. तर त्यांचं हार्दिक स्वागत आहे. टेस्ट सीरीजसाठी जर तुम्ही मदत करत असाल, तर अजून तुमचं पण स्वागत आहे. तुमच्या पण टेस्ट आपल्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून दिल्या जातील. ज्या आपल्या मिशनच्या टेस्ट म्हणून तुम्ही सर्वांनी त्याच्यासाठी देखील मदत करू शकता. तुमचा अभ्यास हेच तुमच्या यशाकडे घेऊन जात असतं. अभ्यास तुम्हाला करायचा आहे. अभ्यास काय करायचं हे सांगणार आहेत, कसा करायचा हे आम्ही सांगणार आहेत. कारण की आम्ही जसं केलं तसं तुम्ही केल्यास यश मिळेल, असं आम्हाला वाटतं. प्रत्येक क्लासवाल्यांना तेच अभिप्रेत असतं. असो. याच्यामध्ये अजून काही डाऊट असेल तर पटापटा घ्या. 5-6 मला इथं कमेंट्स आलेल्या दिसून येतात. त्या घेतो मी पटकन. एम-एससी बी-एड झालं तर टेट कोणता पेपर द्यायचा? एम-एससी बी-एड असेल तर 6 ते 8 ला पेपर नंबर 2 असतो, तो द्या. सी-टेट आणि टेटच्या काय घ्यायचं गुलाब तर तुम्ही या क्लासमध्ये फक्त टेस्ट सिरीजच देणार आहात का क्लास? मी ते सांगितलं. फ्री फॉर ऑल लाईव्ह क्लास घेणार आहे. संध्याकाळी 9 ते 10:30 असा वेळ असणार आहे. किमान 60 दिवसाचं नियोजन आत्ता आहे. 70व्या दिवशी परीक्षा असेल तर 70 दिवस घेऊ. 80व्या असेल तर 80 घेऊ. 90 पर्यंत तो कालावधी आपण वाढवू जास्तीत जास्त. पण त्यापेक्षा जास्त पण शिक्षक जर लाईव्हला भेटले आपल्याला विनामूल्य, विनाशुल्क काम करणारे, तर आपण तो कालावधी वाढवू शकतो. तुम्ही काय काळजी करू नका. लाईव्ह सेशन्स आपण बरेच घेतो आणि यावेळेस तर जास्त होणार आहे. त्याच्यामुळं लाईव्ह सेशन्स घेतो आणि टेस्ट सीरीजच्या मुलांना ते फ्रीच असतात. इतर मुलांना त्यांना फीस घेत नाहीत, पण त्यांना त्याची लिंक लाईव्हची पाठवली जात नाही. सगळे लेक्चर्स पब्लिक केले जात नाहीत. अनलिस्टेड असतात. टेस्ट सीरीजच्या मुलांना ते दिसतात. सॉल्व्ह पण करून देणार आहेत का? त्या टेस्ट आहेत आपण तयार केलेल्या, त्याची उत्तरं तुम्हाला दिसतात. जर नाही समजलं तर त्या शिक्षकांना तुम्ही त्याचा डाऊट विचारू शकता. सी मध्ये सामाजिक शास्त्र अभ्यासक्रम, सेम अभ्यासक्रम फक्त राज्य लेव्हलच्या जागी नॅशनल लेव्हल इतकाच असतो. मी त्याच्यातूनच पास आहे. सी-टेट टेट नोटिफिकेशन कधी येणार? तुम्हाला म्हटलं तसं या महिन्याभरात यायलाच पाहिजे. या महिन्यातच सप्टेंबरमध्येच येतं. गेल्या वेळेस 8-9 सप्टेंबर हीच तारीख होती. त्यावेळेस आलं होतं. यावेळेस पण यायला पाहिजे असं मला वाटतं आणि ते नक्की येईल. कारण की सुप्रीम कोर्टाचा आदेश 2 वर्षात परीक्षा म्हणजे 2दा तरी परीक्षा झाल्या पाहिजे. 5वी मध्ये अपॉइंटमेंट आहे तर कोणते सब्जेक्ट असतील? 1ली ते 5वी साठी असेल तर पेपर 1 असेल तुमचा. त्याच्यासाठी मराठी, इंग्रजी आणि मानसशास्त्र, गणित आणि तुमचं पर्यावरणशास्त्र एवढं तुम्हाला असणार आहे. पेपर फर्स्ट छान करा. सेकंड पण देऊ शकता तुम्ही. सगळ्या विषयांचे एकत्रित नोट्स मिळतील काय? एकत्रित कशामुळे पाहिजे? एकत्रित काम म्हणजे काय उद्देश काय? वेगळे वेगळे केलेत ना त्या सरांनी. वेगळे वेगळे मिळतील ना. पीडीएफ वेगळे असतील. तुम्हाला ग्रुपवर एकच मिळतील. काळजी करू नका. अ, बरेच जण असं म्हणतात, की सर आम्ही दोघं जण आहेत आणि मग काय करतो त्याला पेपर सेकंड द्यायचा आणि मला पेपर फर्स्ट द्यायचा. दोघांचं ॲडमिशन घेता का 499 मध्ये? नाहीत घेणार. लय कंजूसी करू नका. ₹500 किंवा 499 500 पाठवू नका. 499 हा आकडा लक्षात ठेवा. तोच पाठवा. 500 पाठवू नका. पुन्हा तिथं 500 फीस मॅडमचा काहीतरी क्लास असतो. त्यांची महिन्याची 500 फीस आहे इंग्लिशची काहीतरी त्यांची गणिताची. तर तुम्ही इकडली ही जी पाठवली तर त्याची गडबड होऊन जाईल ना त्यांच्या त्या इंग्लिशच्या फीसची. त्यांची महिना ₹500 फीस आहे.
शाळेच्या मुलांची. त्याच्यामुळे 500 नका पाठवू, 499 पाठवा. ती खूप मोठी फीस नाही. शाळेच्या मुलांना काहीतरी 100-150 मुलांना मॅडम शिकवतात. त्यांची महिन्याला ₹500 फीस असते एका विद्यार्थ्याची. आपण 2 महिने आणि त्याच्यामध्ये दररोज 2 तास एवढे शिकवणार आहेत. शिकवण्याची फीस शून्य असणार आहे. टेस्ट सीरीज ही फक्त तुमच्या सर्वांसाठी टेस्ट सीरीज हे एक सरावासाठी आहे. आणि लाईव्ह सेशन्स जे आहेत तुम्हाला मोटिव्हेट करण्यासाठी, अभ्यास कुठून करायचा, कसा करायचा, प्रश्न कसे सोडवायचे याच्यासाठी. तेवढे 10 प्रश्न सोडवले की होत नाही अभ्यास. तुम्हाला दिवसभर अभ्यास करत बसावा लागतो. तर होतो तो. हां, हेही लक्षात असू द्या. टेस्ट सीरीज जॉइन करू शकतो का? सर्वजण टेस्ट सीरीज जॉइन करू शकतात. 499 मध्ये पहिल्या 100 लोकांना आपण प्रवेश देणार आहेत असं म्हटलंय मी. आणि आता तुम्हाला खरं सांगतो हा आकडा 75च्या वर गेला बरं का. लाईव्ह सेशन चालू असताना बऱ्याच जणांनी तिथं फीस पे केलेली दिसून येते त्याच्यामुळं. बाकीच्या विद्यार्थ्यांना पण उद्या संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तर ही पहिली बॅच आपली नक्कीच फॉर्म झालेली असेल. कारण की आजच्याच सेशनमध्ये माझ्या लक्षात आलं होतं, की ही बॅच आपली फॉर्म झालेली. पहिल्या 5 मिनिटातच आपलं 100 कंप्लीट झालेलं होतं. ज्यांना लाईव्हला बसणं शक्य नाही त्यांनी रेकॉर्डिंग पाहता येतं. अमित सर तुमचं हाय आलेलं आहे. तुम्ही तिथं त्या नंबरवर पे करू शकता. सगळ्या विषयांची एकत्रित नोट्स हे झाला प्रश्न सॉरी हां. आत्ता जॉइन करू शकतात. उद्याच्याला 12 वाजेपर्यंत मी असं का म्हटलं? काही जणांचे फोन करून, "सर आता ती स्कीम चालू आहे का?" "चालू आहे, काळजी करू नका. उद्याच्याला 12 पर्यंत करा." 100 झाले तर 101 होऊ द्या, तरी करा. उद्याच्याला समजा संध्याकाळी 12 पर्यंत 200 झाले तर होऊ द्या. मी त्याची रिस्क घेतो. बाकीचे काही शिक्षक म्हणणार नाहीत किंवा आपण तुमच्या सर्वांच्या सोयीसाठीच ही नाममात्र फीस आणि लवकरात लवकर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करावी म्हणून आहे ते. आलं का लक्षात? तर तुम्ही लवकरात लवकर जॉइन करा हां. बी-एड झालंय बरं. ओके. टी-ई-टी 499 हां. टेस्ट सीरीजच्या ग्रुपला जॉइन होण्याची फीस आहे ती. टी-ई-टी पेपर सेकंडसाठी. पेपर सेकंड असू द्या, तुमचा फर्स्ट असू द्या. टी-ई-टी फक्त एक तयारी करायची आहे, तर फीस कमी होईल का? असं बघा. हेच प्रश्न तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं. नाही होणार. ती वाढणार आहे. खरं तर सुरुवात करतानाच मला बरेच शिक्षक म्हटले, की "सर 999 आपण करूया." मी म्हटलं, "का?" आपण तर गेल्या वेळेस 499 मध्ये 700 जवळपास विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलं होतं. नाही सर आता ही परीक्षा जी आहे ती सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय आणि टीचर लोकं जे जॉइन आहेत, 1ली ते 8वी ते शिक्षक आहेत आणि त्यांचा पगार किती 70-80 हजार लाख रुपये आहे. त्यांना ₹1000 पे करणं खूप अवघड नाही. पण मी त्यांना असं म्हटलं, की आपण बी शिक्षकच आहोत. आपला पण पगार याच पट्टीत आहे. आणि मग जर आपण सोशल वर्क म्हणून त्यांच्यासाठी आपण केलेला अभ्यास त्यांना थोडंसं मदत केली, तर काही एवढं जास्त बिघडणार नाही. तर सध्या तरी आपण 499 हीच फीस ठेवूया. म्हणून किमान पहिल्या बॅचची तरी. नंतर आपण त्याच्यावर विचार करावा आणि मग 999 ठेवायची का 499 राहू द्यायची, हे नंतर आपण निश्चित करावं. असं म्हणून सर्वांनी एकमुखानं नंतर मला ती संमती दिली आणि 499 ही फीस. पेपर 1 द्या, 2 द्या, दोन्ही द्या एवढीच असणार. जास्त नाही, कमी नाही. तुम्हाला मी म्हटलं, की ₹500 फीस ही शालेय विद्यार्थ्यांना 1 तास शिकवण्याची लाईव्ह क्लासची सगळ्यात कमी फीस बरं का ही आहे. मला माझे सर शिकवत होते तुम्हाला सांगितलं 2.5 महिने शिकवले. गणेश कर सर खूप छान शिकवतात. पुण्यात शिकवत होते. 2.5 महिने ₹5000 फीस फक्त इंग्लिश. त्यांचा शिष्य आहे मी आणि मी ग्रॅज्युएशनला असताना इंग्लिश ग्रामरसाठी क्लास करत होतो. त्यावेळेस ₹1000 फीस मला महिन्याला होती. विचार करा 15-16 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि माझे बाबा पण जिल्हा परिषदला शिक्षक होते. म्हणून त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं. त्याच्यामुळे ते म्हटले, "तू फीसची नको चिंता करू." मला 1000 खूप मोठी वाटायची ग्रॅज्युएशनला असताना. ती खूप मोठी फीस नव्हतीच आणि कधीच नाही आणि ही 499 तर निव्वळच नाही. कारण की 2 मित्र जेवायला बसले, तर त्यांची फीस तेवढीच आहे. डाटा जर तुम्ही 1 महिन्याचा घेतला तर आता ₹250 लई नाही. 2 महिन्याचा डाटासाठी ₹600 घालवावे लागले. आपण किमान 2 महिने तर लाईव्ह पण घेणार आहेत आणि ते फ्रीच असणार आहेत. टेस्ट सीरीज पण असणार आहेत आणि एका विषयाचं नाही. एके विषयाची फीस नाही, ही ती सगळेच विषय असणार आहेत. एका विषयाची नाही, 5 विषयाची 500-500, 2500 बऱ्याच लोकांनी 2499 मी फीस ऑनलाईनच्या ह्याच्यामध्ये क्लासच्या पाहत असतो.
2499 सगळ्यात कमी फीस, महाराष्ट्रात सगळ्यात भारी क्लास असतील, आहेत. त्यांची पण तळमळ आहे, नाही असं नाही. परंतु मला सांगायचा उद्देश एकच आहे, की अभ्यास तुम्हाला करायचा आहे. दिशा सगळेच क्लासवाले चांगलीच दाखवणार आहेत. पण अभ्यास तुम्ही केला तर तुम्ही पास होणार आहेत, नाही केला तर पास होणार नाहीत. आम्ही जे सांगतोय ते आम्ही जे केलं तेच तुम्हाला सांगणार आहे. जे चांगलं आहे ते सांगणार. पास होण्यासाठी सर्वजण प्रयत्न करणार. सर प्रत्येक विषयात 60% पाहिजे की एकूण? एकूण 60% पाहिजे. म्हणजे 90 मार्क पाहिजे. एकूण पाहिजेत. येस, येस बघा. छान उत्तरं पण देतात. ओपन कॅटेगरी 60%, ओबीसी, एससी, एसटी 55%. टेस्ट सिरीज सोबत बघा ओपन सोडून जे ओबीसी, एससी, एसटी आहेत त्यांना कृपया माझी विनंती आहे, तुम्ही ओबीसी मधून, एससी, एसटी मधून पास व्हायचं नाहीये, ओपन मधूनच पास व्हायचं. का? जर तुम्ही कास्ट मधून पास झालात आणि नंतर टीएआयटी दिली तर तुमचं कास्ट मधल्या रिझर्वेशन मधूनच नंबर लागतो. 192 पडले आणि तुम्ही टीईटीला जर 82 असले तर तुम्ही ओपन मधून नाहीच लागत, तुमच्या कास्ट मधून लागावं लागतं. त्याच्यामुळं 82 हे टार्गेट नाहीच. सर्व कास्ट असो, ओपन असो, काही असो, 90च्या नंतरच पास होणार आपण, असं लक्षात ठेवायचं. टेस्ट सिरीज सोबत लाईव्ह क्लास पण घेतात का? येस, तुम्हाला सांगितलं की टेस्ट सिरीज ऑनलाईन सोडवायची आहे काय? हो. गुगल फॉर्मवर ह्या टेस्ट सिरीज असतात. गुगल फ्री फॉर्म तयार केलेला असतो. त्याचा तुम्ही सगळं सोडवलं, व्यू स्कोअर केलं की तिथं स्कोअर दिसतो. तुम्हाला लिहू शकतात, बरोबर उत्तर, चूक उत्तर, सगळं रिझल्ट, किती मार्क पडले ते सर्व तुम्हाला छान प्रकारे दिसतं. न कंटाळा यावा इतक्या सुटसुटीत आणि छान टेस्ट त्या ठिकाणी तुम्हाला बनवलेल्या आहेत. सर मी तुमच्या नंबरवर पे केले आहे, प्लीज ऍड करा. बरोबर क्लास झाला की मी ऍड करतो. बऱ्याच जणांनी पे केलेलं आहे, ते मी पाहिलंय. सर्वांना ते ऍड करतो, काळजी करू नका. ऍड केल्याशिवाय मी झोपत नाही. आणि जर चुकून एखाद्याला ऍड करायचं राहिलं असेल तर परत रिक्वेस्ट पाठवा. माझा नंबर तुम्हाला सर्वांना मी दिलेला आहे, त्या नंबरवर रिक्वेस्ट पाठवा. तुम्हाला कालपासून गडबडीत, घाई गडबडीत कोणी जर जॉईन करायचं राहिलं असेल तर त्यांना आपण जॉईन करू. सर फीस किती आहे? 499 फक्त टेस्ट सिरीज साठी. नंबर तुम्हाला सर्वांना दिलेला आहे. नाव राम शेप सर असंच येतं. नाव पण चेक करा, कारण की एक दोघा जणांचं पेमेंट दुसऱ्या नंबरला गेलं. बरं झालं ते चांगले होते, त्यांनी रिटर्न दिलं. मॅडमचं एका स्टोअरला गेलं तर कोणत्या मेडिकल स्टोअरला असो. नाव पण चेक करा ना त्यावेळी. बरोबर माझा नंबर तर आहेच तुम्हाला सर्वांकडं, पण एकदा नाव पण चेक करत जा पेमेंट करताना. एससी साठी पासिंग, काही पासिंग आपण 90च म्हणायचं. 82 ला आहे पण 90च म्हणायचं. कास्ट मधून पास व्हायचंच ना. आता एक पेमेंट आलेलं आहे, रिसिव्ह केलं सर तुमचं. फीस कशी व कुठे पेड करायची? अरे बाबा, परत एकदा आपण त्या स्क्रीनकडे जाऊ. फीस कशी आणि पे करायची? गुगल पे, फोन पे वापरू शकता तुम्ही सर्वजण. इथं बरोबर दिसत नव्हतं मला, हा आता नंबर दिसते 9730670908. राम शेप सर असं तुम्हाला नाव येईल, राम केशवराव शेप असं नाव येईल. त्या नंबरवर पे करायची. मला ऍड करा. अमित, अमित सर तुमचं आलेलं आहे पेमेंट, मी बघितलं. तुम्हाला 100% ऍड करतो, काय काळजी करू नका. सर प्लीज अनम्यूट माईक. हा, हे अनम्यूट माईकचं आहे थोडस. अनम्यूट वन प्लस असं नाव आहे. बरं ठीक आहे, वन प्लस वाल्यांचं आपण एकदा करून घेऊ. सर्च करतो आणि तुमचं माईक फक्त एकट्याच माईक चालू करतो. वन प्लस, येस, वन प्लस 2 आहे त्याच्यात. आता किती अवघड झालं बरं. बरं, अनम्यूटचं रिक्वेस्ट दोघांना पण पाठवले. ज्यांचा प्रश्न आहे त्यांनी अनम्यूट करा. बोला. हॅलो सर. बोला ताई. नमस्कार सर. नमस्कार, सर बोला. आपली जी टीईटी एक्झाम आहे, टीईटी पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही मिळून 90 मार्क्स पाहिजे का ओपन साठी? दोन पेपर मिळून कसं असेल ताई? पेपर 1 साठी 90 मार्क, पेपर 2 साठी 90 मार्क, वेगळे मग वेगळे टोटल पेपर. 200 मार्क्सचा पेपर आहे ना टोटल? नाही नाही ताई, तुम्ही अभ्यासक्रम सांगितलं कुठं झोपला होता का काय? 150 मार्काचा पेपर एक असतो. पेपर 2 150 मार्काचाच असतो. 200 हो, मार्काचा पेपर टीएआयटीचा असतो. ते आहे. टीएआयटीच असतं. हा, हे लय घोळ आहे बघा. टीआयटी आणि टीईटी ह्याच्यातलाच फरक कळ नाही आम्हाला. म्हणजे म्हणजे बऱ्याच टोटल 300 शिक्षकांना मार्क्सचा क्वेश्चन हे पेपर असतो. टोटल पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड 150 मार्क्सचा असतो. 150 मार्काचा पेपर फर्स्ट
पहिली ते 5वी शिक्षक व्हायचं असेल तर पेपर फर्स्ट तो एकटा वेगळाच. मला नाही ओके. द्यायचा पेपर फर्स्ट. मला सेकंडच द्यायचा. देऊ शकता ना तुम्ही दोन्हीपैकी एकच पेपर देऊ शकता. दोन्ही मग द्यायला 150 पैकी पात्रता 90. 150 पैकी 90 ला पासिंग ना सर? येस ताई, येस. 150 पैकी 90ला पासिंग. पेपर फर्स्ट साठीचे 90 वेगळे लागते आणि पेपर सेकंड दिला तर त्याच्यासाठीचे 90 वेगळे लागते. दोन्ही मिळून नका मिक्स करू. मग तर तुम्हाला 45% ला पास झाला होता मी. 45 नाही सॉरी 30% लाच पास झाला. तसं नाही. ओके. 60% जेवढे जेवढे मार्क असतील त्याच्यात 60% मार्क तुम्हाला पडले पाहिजे. जर तुम्ही 300 मार्काचा पेपर हे 150 आणि ते 150 सोडवला असेल तर 180 मार्क होतात. मग सर 180 मार्काला पास का? तसं नाही. पहिल्या पेपरमध्ये किमान 90च्या पुढे. नाहीतर पहिल्या पेपरमध्ये सर 120 आहेत आणि दुसऱ्या पेपरमध्ये मला 60 आहेत. मग मी दोन्ही पेपर पास का? नाही ना. 120 वाला पास, 60 वाला नापास. दोन्ही ओके पेपरचे सर. अलग-अलग मार्क्स, अलग-अलग क्रायटेरिया. 1ली ते 5वी साठी पेपर 1, 6वी ते 8वी साठी पेपर 2. 6वी ते 8वी ला शिक्षक होण्यासाठी. 6वी ते 8वी साठी म्हणजे 6वी ते 8वी ला शिक्षक होण्यासाठी. त्याच्यासाठीच्या ओके. पात्रता तुम्हाला मी सांगितल्या. ओके सर आणि अजून एक विचारायचं होतं सर क्वेशन. माझं एम-एससी बी-एड झालेलं आहे. तर मला फर्स्ट पेपर आणि सेकंड दोन्ही पण देता येईल का? की फक्त सेकंड नाही, पेपर? फक्त सेकंड पेपर. डी-एड ओके. वाल्यांसाठी आतापर्यंत पेपर फर्स्ट. बी-एड वाल्यांना अजून प्रयोजन केलेलं नाही. ओके सर. ओके सर. थँक यू सर. ओके, वेलकम. बघा आता की असे छान-छान प्रश्न असतात छोटे-छोटे आणि परत तुम्हाला सांगतो मला प्रश्न विचारल्यास अजिबात राग येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही प्रश्न विचारताना कोणीही घाबरू नका. हे आमचं काम आहे. कारण की या सर्व पायऱ्या पार केल्याच्या नंतर आता 2010 ला शिक्षकांचे शिक्षक ते आता 2025 म्हणजे जवळपास माझा अनुभव 15 वर्षापेक्षा जास्त झालाय. जे शिक्षण क्षेत्रात काम करतो. तसं तर मी 2005 पासून शिकवण्याचं काम करतोय. 20 वर्षाचा अनुभव आहे. आणि आता या सगळ्या परीक्षा पास होऊन सगळ्या कसोट्यांवर आपण तावून सलाखून पुढे आल्यामुळं त्या सगळ्या खाचखळगे गोष्टी माहीत आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं मी प्रामाणिकपणे सांगत असतो. तर माझ्यासोबतची टीम पण तुम्हाला तसंच सांगेल. असो. आज बराच वेळ झालाय. रोज सेशन 10:30 पर्यंत असणार आहे. त्याच्यामुळे खूप उशीर झाला असं नाही. तर मला ॲड करा ग्रुपला. रणजित जोरे सर. तुमचं पेमेंट आलेलं असेल तर तुम्ही मला स्क्रीनशॉट तुमचा या नंबरवरच पाठवा. 100% तुम्हाला सर्वांना ॲड केल्याशिवाय मी झोपणार नाही. बऱ्याच जणांचे पेमेंट झालेले आहे. सर मी 1ली ते 4थीला टीचर आहे आणि माझा पेपर सेकंड पेपर पास आहे. मला फर्स्ट पेपर द्यावाच लागेल. द्यावा लागेल ताई. तुम्ही 1ली ते 4थीसाठी शिक्षक आहात. तुमचा पेपर फर्स्ट तुम्हाला द्यावा लागेल. तुमचं वय जर 53 पेक्षा जास्त असेल तर द्यायची गरज नाही. जर कमी असेल पल्लवीताई, तर तुम्हाला ते द्यावं लागेल. कारण की ज्यांना 5 वर्ष सेवेसाठी समाप्त होण्यासाठी राहिले त्यांना सूट आहे. अल्पसंख्याक शाळेवरच्यांना पण सूट आहे. बाकीच्यांना सगळ्यांना द्यावं लागेल. 2008 ला लागलेले शिक्षक, 2010 ला लागलेले, इव्हन 2001 ला लागलेले देखील त्यांची सर्व्हिस जर अजून राहिली असेल 5 वर्षापेक्षा जास्त, त्यांना द्यावा लागेल. 1ली ते 4थीला शिक्षक आहात, खूप चांगली गोष्ट आहे. आणि हुशार शिक्षक आहेत हे सगळे लागलेले. तुम्ही 100% पास होणार आहात. काळजी करायची गरज नाही. परीक्षा द्यायची मानसिकता पॉझिटिव्ह ठेवा. सर टेस्ट सिरीज ग्रुपला नोट्स पण पाठवणार का? पाठवणार आहे की. सांगितलंय की रणजित सर. सांगितलंय पाठवणार आहे. ओके सर पल्लवीताई. हां. अजून कोणाचा डाऊट असेल तर डाऊट असं टाका, तुमचं माईक चालू केलं जाईल. जसं आणि नंतर तुम्हाला माईक कसं चालू करायचं ते शिकवलं जाणारच आहे. लाईव्ह सेशन्स कसे अटेंड करायचे आणि कसे घ्यायचे हे पण शिकवलं जाणार आहे. परत एक आव्हान तुम्हा सर्वांसाठी करतो. तुमच्यातून जर कोणी इच्छुक असेल, तर माझं सेट नेट क्वालिफाय आहे किंवा सर मी टेट, टी-ई-टी, सी-टी-ई-टी क्वालिफाय आहे. तर मला पण आवड आहे, की मी हा विषय चांगला शिकवू शकतो किंवा मला हा टॉपिक सर शिकवण्याची संधी द्या. 1 दिवस, 2 दिवस, 4, 10 दिवस तुम्हाला पण दिली जाईल. फक्त तुमचा प्रॉपर जो बायोडाटा आहे, बायोडाटा म्हणजे शिक्षणाचा बायोडाटा बरं का, बाकी काही त्याच्याशी मतलब नाही. तर तो पाठवा. आता जसं म्हटलं, की एक विद्यार्थिनी गेल्या वेळेस टी-ई-टीला होत्या त्या. मॅथमध्ये सेट पास आहेत. त्या जर मॅथ शिकवत असतील तर चांगलीच गोष्ट आहे ना, आनंदाची गोष्ट आहे. त्यांचे पण आपण काही लेक्चर्स घेऊया. आपल्या मिशन टीमचे तर टीचर आहेतच. पण गेस्ट टीचर म्हणून तुम्ही सर्वजण इच्छुक असणारे आपण घेऊया. 499 मध्ये क्लास पण घेणार आहेत.
क्लास फ्रीच असतो, तो घेणार आहेत आपण, फ्री फॉर ऑल. पण टेस्ट सिरीजच्या मुलांना आपण त्याची लिंक पाठवतो. सर्वांना का पाठवत नाही, तर लिमिटेशन आपल्या झूमचं असतं, त्याच्यामुळे सर्वांना पाठवत नाही, इतकंच. अनलिस्टेड असतात व्हिडिओज. क्लास दिवाळीच्या सुट्टीत पण चालू आहे, दिवाळीच्या दिवशी पण चालू राहतो, काळजी करू नका. केंद्र प्रमुख परीक्षा देण्यासाठी पण टेट पास आवश्यक आहे. प्रमोशन पाहिजे असेल तर टेट पास आवश्यक आहे. केंद्र प्रमुखची परीक्षेची खूप तयारी करायला लागले शिक्षक, त्यांना टेट द्यावी लागेल. आत्ताच्या सुप्रीम कोर्टच्या 1 सप्टेंबर 2025च्या नियमानुसार 6 ते 8 भाषा विषयी शिक्षक आहे, तर पेपर 2 मध्ये कोणते विषय घ्यावे लागतील, मॅथ की सायन्स. तुमचं भाषा विषयी शिक्षक आहात, पण तुमचं शक्यतो सोशल सायन्स असेल, कारण तुम्ही फील्ड मधून जे आलात ना, भाषा शिक्षक म्हणून आर्ट्स मधून आलात, त्याचा अर्थ असा, इंग्लिश टीचर असाल तुम्ही, मराठीचे असाल, हिंदीचे असाल, म्हणजे तुम्हाला सोशल सायन्स घ्यावं लागेल पेपर सेकंड. तर ते घ्या. आता एक ताईच पेमेंट आलेलं कोणत्या तरी, स्क्रीनशॉट पाठवायला विसरू नका माझ्या या नंबरवर. हा, तुमचा टाइम सहित तिथं दिसतं मला, त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना मी जॉईन करणार आहे. सीईटीची तारीख कधी असेल? सीमाताई, सॉरी, सनाताई मुल्लाई, सांगितलं मी, गेलेल्या वर्षी हीच तारीख होती. 10 नोव्हेंबरला परीक्षा झाली होती, आणि 9 तारखेला गेलेल्या वेळेस काहीतरी 8-9 तारीख अशीच तारीख होती की ज्यावेळेस आपल्याला नोटिफिकेशन आलं होतं. आता लवकर येईल असं मला वाटतं. 2004ला जॉईन झालो तेव्हा मी डीएड होतो. एक सर डीएड होते, आणि 2004ला जॉईन होते. पदवीधर प्रमोशन स्वीकारलं, आता बीएड आहे. तर पदवीधरचं प्रमोशन आहे म्हणजे तुम्ही 6 ते 8ला जॉईन आहेत ना. भाषा शिक्षक आहे, कोणता पेपर देऊ? सेकंड पेपर द्या तुम्ही, आर्ट्स मधून द्या, सोशल सायन्सचं द्या. बीकॉम साठी कोणते सब्जेक्ट असतील पेपर सेकंड साठी, तुम्ही बीएड ला काय घेतलंय त्याच्यावर डिपेंड आहे. मॅथ जर घेतला असेल तर मॅथ द्या, सोशल सायन्स घेतला असेल तर सोशल सायन्स द्या. तर टेट एक्झाम केव्हा आहे? तर नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये ही एक्झाम होईल. 2025 मध्ये जानेवारी पासून आजपर्यंत झाले नाही. वर्षातून किमान एकदा घ्यावे लागते. तसं तर 2दा घेऊ असं म्हटलेलं होतं, पण एकदा समजा. तर या महिन्यात नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये होईल. आपल्याला अजून 60 ते 90 दिवस भेटणार आहेत. मला असं वाटतं की 90 पेक्षा जास्त एकही दिवस तुम्हाला भेटणार नाही. कधी पण नोटिफिकेशन आलं की 60 दिवसात परीक्षा असते. 60 पेक्षा कमी, पण जास्त नाही. परीक्षेचं नोटिफिकेशन येऊस्तोवर तुमची चांगली तयारी, 30 एक दिवस जर अगोदरचे भेटले हे, तुम्हाला त्याचा फायदा होईल. म्हणून तर आपण हे चालू केलंय. गेल्या वर्षी फक्त 60च दिवस भेटले होते, आणि आपले 700 विद्यार्थी होते, त्यातले 100 विद्यार्थी समजा चांगल्या मार्काने पास झाले. तर अजून बरेच विद्यार्थी पास व्हायचे राहिले ना. टक्का आपला 3.5 नाही, आपला 10% जास्त विद्यार्थी पास झाले. बरेच विद्यार्थी नापास झाले, याची खंत आहे. ती खंत भरून काढण्यासाठी आपण लवकर हे सेशन चालू करतो आहोत, इतकंच. सीटीईटी कधी होणार? 15 दिवसानंतर सीटीईटी गेलेल्या वर्षी झालती, 10 नोव्हेंबर नंतर. यावेळेस पण तशीच डिसेंबर मध्ये होते, उशीर झाला तर जानेवारी मध्ये जाते. यावेळेस जूनला झाली नाही, डिसेंबर मध्ये होईल. सर, मी 1ली ते 4थीला पदवीधर स्वीकारलेले नाही, पण भविष्यात पदवीधर जर घेतले तर मला आता दोन्ही पेपर द्यावे लागतील का? नक्की द्यावे लागतील. 1ली ते 4थीला तुम्ही आता ऑलरेडी आहात, त्याच्यासाठी पेपर पहिला. पण आणि पोस्टिंग पाहिजे असेल तुम्हाला, तर पेपर सेकंड पाहिजेच. तरच तुमची पदोन्नती होणार आहे. आपली वरच्या पदावर तुम्ही जाणार आहे. पदोन्नतीसाठी ते पाहिजे. सर, टेट सोपे आहे की टेट? दोन्ही परीक्षा सोप्या आहेत, कारण की मी त्या दोन्ही पास आहे. सीटेट जास्त सोपी असं कधी कधी गमतीने मी म्हणत असतो, परंतु काही जणांना ते हिंदीच कळत नाही. मग ते मला म्हणतील, सर का म्हणला तुम्ही सोपी आहे, अवघड होती सर खूप परीक्षा. सेटेट पण सोपी आहे, टेट पण सोपी आहे. तुमचा पॉझिटिव्हनेस असला पाहिजे, बस. संस्थेच्या शाळेत शिक्षक आहे तर त्यांना सुद्धा, संस्थेच्या असा, इंग्लिश मिडियमला असा, 1ली ते 8वीला शिक्षक आहात तर तुम्हाला टेट देणं भाग आहे. पेपर 1 1ली ते 5वी साठी, पेपर 2 6वी ते 8वी साठी. संस्थेवर असला तरी पण 8वी पर्यंत शिक्षक असल्यास, 9वी 10वी 11वी 12वीला नाही. पेमेंट कधीपर्यंत करता येईल? 499ची जी स्कीम आहे ती पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी आहे असं मी म्हटलं होतं, परंतु आज अनाउन्समेंट अशी केली की उद्या 12 पर्यंत ही स्कीम 100% चालू राहील.
परवाच्या दिवशीच मात्र तुम्हाला सकाळी सकाळी परवाच्या दिवशी सांगितलं जाईल किंवा उद्याच्याला संध्याकाळी सांगितलं जाईल. परवा दिवशी 999 करायची की 499 करायची. मिशन टीमच्या इतर सदस्यांना अ, विचारून घेतलं जाईल. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की याच्यावर 999 का नसावी? असं देखील बरेच जणांचं म्हणणं होतं. तर त्यांना मी हे सांगितलं की गेलेल्या वर्षी आपल्याला इतका छान रिस्पॉन्स विद्यार्थ्यांचा मिळाला, तर यावेळेस देखील आपण त्यांच्यासाठी ती 499 फीस ठेवून टेस्ट सीरीजची आपण सर्वांसाठी जितकी मदत होईल तितकी देण्याचा प्रयत्न करूया. तर सर्वजण मान्य झालेत आता तरी. 999 होण्याच्या अगोदर ऍडमिशन घ्या असं माझं म्हणणं आहे. उद्या संध्याकाळपर्यंत 12 पर्यंत होऊ देणार नाही 999. त्याच्यानंतरचं मी पण नाही सांगू शकत. त्याच्यानंतरचं त्या दिवशी उद्याच्याला किंवा परवा दिवशी सांगितलं जाईल. सर लेक्चर कधी सुरू होणार? झालेत कालपासूनच असं समजा ना. आपल्या YouTube चॅनलला एकदा भेट द्या. गेलेल्या वेळेचं थोडंसं रिव्हिजन करा. लेक्चर सुरू झालेत असं समजा. आपण दररोज लेक्चर खूप सारे घेणार नाहीत. 2च लेक्चर 9 ते 10:30 असणार आहेत. रेकॉर्डिंग मात्र तुम्ही किती पण पहा. रेकॉर्डिंग खूप सारे अवेलेबल आहेत. सर्व अभ्यासक्रम ते पण सांगायचं राहिलं, की सर्व अभ्यासक्रम तुमचा डिजिटल सरकारमध्ये सेव्ह आहे. तो तुम्हाला रेकॉर्डिंग ते पण पाठवलं जाईल. ते पण दिवसभर पाहत राहा, रात्रभर पाहत राहा. टू द पॉइंट आहे. व्हिडिओ बोर होणार नाहीत. 4-4, 5-5 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. ते पण पाठवले जातील. आपले 1-1 तासाचे लेक्चर आहेत. ते पण पाठवले जातील. सर आत्ताच पेमेंट केले आहे 499. स्क्रीनशॉट पाठवायला विसरू नका. तुमचं खाली नाव पण लिहा. आशिष सरांनी पेमेंट केलंय. बऱ्याच जणांचे पेमेंट क्लास चालू असताना आले. माझा क्लास चालू असल्यामुळे तुम्हाला लगेच जॉइन करत नाही. तुम्हाला नंतर लगेच आपल्या ग्रुपची लिंक पाठवून दिली जाईल. रिक्वेस्ट टू जॉइन ग्रुप. तुम्ही रिक्वेस्ट पाठवली की तुमचा नंबर पाहून ते ऍड केलं जातं. तुमचा स्क्रीनशॉट पाहून लेक्चर कधीपासून सुरू झाले असं समजा ते सिरीज रोज टाकता का? जवळपास प्रत्येक शिक्षक आपली आपली टेस्ट रोज टाकतं. ते तुम्हाला सांगितलं घटक वाईज, सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत. एकदाच 150-150 मार्काच्या नाहीत. स्पष्ट शब्दात सांगितलेलं. 150-150 मार्काच्या पीडीएफ आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स ते तुम्हाला फ्री फॉर ऑल पाठवून दिले जातील. सर आता टेट एक्झाम असेल नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये. यस, नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये असेल. सनाताई काय म्हणते 499 मध्ये सीटेट व टेट चे दोन्ही टेस्ट सिरीज मिळतील का? आपण सीटेट आणि टेट समजून घ्या. फक्त भाषेचा फरक आहे. दोन्ही परीक्षा पात्रता आहेत आणि सेम धर्तीवर असतात. नॅशनल लेवलसाठी सीटेट आहे आणि राज्य पातळीवर स्टेट लेवलला टेट आहे. मराठीतून टेस्ट आहेत. त्यामुळे तुम्ही सीटेट साठी पण वापरू शकता. त्याच्यासाठीच्या वेगळ्या नाही. सीटेटचं तुम्हाला मटेरियल काही पाहिजे असेल तर ते मी विनामूल्य विनाशुल्क पाठवून देईल. काही YouTube चॅनल्स चांगले आहेत की ज्याच्यावर तुम्हाला प्लेलिस्ट वगैरे चांगली वापरता येईल. तिथले नॅशनल लेवलला शिकवणारे टीचर्स त्यांचे तुम्हाला ते वापरता येतील. नोट्स पण त्यांचे तुम्हाला मी अवेलेबल करून देईल. इतकं काही मोठी गोष्ट नाही. ते तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही पण अवेलेबल करून घेऊ शकता. इतकं सोपं आहे. ते मार्ग मी सांगेल. दिशा मी दाखवेल. चालायचं तुम्हाला. टेस्ट सिरीज रोज-रोज पाठवल्या जातात. एकदाच पाठवल्या आज आणि आता सोडवत बसा निवांत असं नाही केलं जात. तसं तर आपल्याकडे तशा सेव्ह 450 टेस्ट आहेत. गेलेल्या वेळेस जे विद्यार्थी होते त्यांना माहिती आहे. तिथं सेव्हच आहेत. तुम्ही कधी पण या, कधी पण सोडवा. 450 तुम्हाला त्या टेस्ट सीरीजच्या टेलिग्रामच्या ग्रुपला ऍड करून टाकू का? 450 टेस्ट सोडवत बसा नाही. पण आपण एकदाच नाहीत पाठवत. रोज थोडं मोटिवेट केलं जात असतं. एकदाच आता माझ्याकडे आहे म्हणून ती पुस्तकाचे पुस्तक तुमच्या पुढे ठेवलं, करा आता अभ्यास असं नाही करत. थोडं करूत ना आपण सगळेजण करू. आणि शेवटला मात्र पुन्हा रिवाइज करू सगळ्या टेस्ट. लेक्चर कधीपासून सुरू होईल? झाले चालू असं समजा तुम्ही. काल पण झाले, आज पण झाले. उद्या पण तुमचं लाईव्ह सेशन मी स्वतःच घेणार आहे. तुमचे डाउट्स, शंका समाधान उद्याच्या सेशनमध्ये पण असणार आहे. लाईव्ह टीचिंगला सुरुवात आपण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करूया. काही डेमो अजून 1, 2, 4 डेमो घेऊयात. आता हे सध्या डेमो चालू नाहीत, तर सीटेट काय, टेट काय, परीक्षा काय, गव्हर्नमेंट काय म्हणतंय, परीक्षा कधी होणार, कशी होणार, अभ्यासक्रम काय, किती मार्काला पास असतं, कोणी कोणती परीक्षा द्यायची, प्रमोशन पाहिजे असेल तर द्यायची का, केंद्र प्रमुख व्हायचंय तर द्यावीच लागेल. प्राथमिकचं माध्यमिकला जायचंय म्हणजे उच्च प्राथमिकला जायचंय 6 ते 8 ला तुम्हाला प्रमोशन पाहिजे तर द्यावीच लागेल. नोकरीत राहायचंय तुमचं वय 53 पेक्षा कमी आहे तरी टीईटी द्यावीच लागेल.
या सगळ्यांचा उहापोह आपण या सेशन मध्ये करत आहोत. उद्याच्या सेशन मध्ये पण अशा प्रकारे करूयात. लवकरच तुम्हाला डेमो सेशन्स देखील लावली जाणार आहेत. रविवारपर्यंत अशा प्रकारचा कार्यक्रम असेल. सोमवारपासून नियमित गणिताचे सर तर गणिताचं घेणारच आहेत. मराठीचे जे काही सर असतील तर त्यांना पण घेण्याची विनंती करूया. इंग्लिशचे जे सेशन्स आहेत ते रेकॉर्डेड सेशन्स तुम्हा सर्वांसाठी लवकरात लवकर मी अवेलेबल करून देणार आहे. त्याचे लाईव्ह सेशन्स देखील आपण नंतरच्या ह्याच्यामध्ये टर्नमध्ये घेणार आहेत. 2 सेशन्स दररोज संध्याकाळी पाऊण तासाचे घेण्याचा विचार आहे. रेकॉर्डिंग जी आहेत त्या खूप साऱ्या आहेत. त्या तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत. फ्री फॉर ऑल असं अवेलेबल करून देणार आहे. टेस्ट सिरीजच्या विद्यार्थ्यांसाठी. सीटेट केव्हा असेल? दोन्ही सोबत असू शकतात. नोव्हेंबर, डिसेंबर. आशिष सर आत्ताच पेमेंट केले आहे. तुमचं झालं सर. हे का नाही? ते तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून ठेवा. YouTubeला कोणत्या नावाने सर्च करायचं? राम शेप सर नावाने सर्च करा किंवा विवेकानंदा च्या नंतर ए लिहा आणि क्लासेस सर्च करा. माझा चेहरा दिसला की समजायचं आपलं ते YouTube चॅनल आहे. आपल्या सर्वांचं आहे. तुमची माहिती पण काय पाठवायची असेल तर पाठवून देऊया. म्हणजे अभ्यासाच्या संदर्भाने. विजय चव्हाण सर लिंक आहे रेकॉर्डिंगची. लिंक आपली सगळं मिशनच्या ग्रुपवर पाठवून दिली जाते. आजचं लेक्चर देखील तुम्हाला ते सर्व पाठवून दिलं जाईल. दीपाताई चाटे सर मी पे केले आहे. ओके, मला स्क्रीनशॉट पाठवून द्या दीपाताई. तुमचा प्रवेश त्या बॅच फर्स्ट मध्ये घेतला जाणार आहे. 100 कडक ही संख्या आज संध्याकाळी जरी गेली तरीही काळजी करू नका. उद्याच्याला रात्रीच्या 12 पर्यंत ही 499 ची स्कीम मी 100% चालू आहे. त्याच्यामुळे बिनधास्त तुम्ही तुमचे मित्र मैत्रिणी यांना प्रवेश घेण्यासाठी सांगू शकता. आजपासून उद्या रात्रीच्या 12 पर्यंत. नंतरचा निर्णय जो काही असेल तो सगळ्या मिशन टीमच्या सदस्यांचा मिळून असेल. माझा वैयक्तिक एकट्याचा असणार नाही. जर ते 999 म्हणले तर 999 आपल्याला करावं लागेल. जर ते सगळेजण म्हटले माझ्या मतासारखं, तर आपण सगळेजण 499 मध्ये तयार आहोत, तर आपण 499 ठेवू. पण एक दिवस वाया घालवू नका. बालाजी मुंडे सर, सर मी बीएड द्वितीय वर्षात आहे. तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. बीएड अपियर्स लोकांना सुवर्ण संधी आहे. बालाजीराव मुंडे तुम्ही 100% परीक्षा द्या. अपियर मध्ये पास होऊन जातात. आम्ही एमएड गव्हर्नमेंट औरंगाबादला असताना सेट क्वालिफाय अपियर मध्ये झालेले भरपूर लोक होते. 40 ची बॅच होती तर 10 एक लोक तर अपियर मध्ये सेट पास झाले, नेट पास झाले काही जण. एक तर असा होता की सेट नेट दोन्ही पास झाला. तर खूप चांगली गोष्ट आहे. अपियर मधल्या लोकांना बालाजीराव तुम्ही तर मला एकदा मेसेज टाकून द्या. तुमचं कॉलेज बिलेज काय मला वाटतं बीड असेल तर त्यांच्या कॉलेजमधून कोणते पुस्तक वापरायचे हे सुद्धा तुम्हाला मी सांगेल. तुमची मदत होईल आपल्या सर्वांना पण. बीएड कॉलेजला जर जात असाल तर गव्हर्नमेंट औरंगाबाद अंबाजोगाई वगैरे असेल तर खूपच छान. नाव काय येतं सर? राम शेप सर असं नाव येतं. RAM राम, SHEP शेप, शेख नाही सनात आहे. शेप येतं. हे शेप आडनावाचे फार कमी लोक आहेत. एकच गाव आहे अख्ख्या महाराष्ट्रात. 41,000 गाव आहेत. त्यातलं एकच गाव आहे. त्याच गावचं आहे मी, पण लातूरमध्ये शिक्षक. शेप SHEP असं नाव येतं. राम असं नाव आहे. येस 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 सनाताई करेक्ट आहे. पेमेंट केले सर आत्ताच. ओके, वेलकम ताई. पेमेंट झाल्यानंतर नोटिफिकेशन व्हॉट्सअपला येणार का? हा, व्हॉट्सअपला ग्रुपचं नोटिफिकेशन येणार तुम्हाला. आशिष बागर सर आणि त्याच्यावर टच करा तुम्ही, लगेच रिक्वेस्ट तिथे येते, लगेच ऍड करतो मी. एकच किती 10 झाले असतील ना? 10 वाजले असतील का? बरं. BA BEd पेपर 2 पात्र आहे का? येस आहेत. 100% BA DEd आहे तुमचं, पात्र आहात तुम्ही. टीईटीच्या युट्यूब चॅनलचे नाव काय? टीईटीच युट्यूब चॅनल द्या. टीईटीचं पण आहे, माझे शालेय काही व्हिडिओ पण आहेत. तर त्या विवेकानंदा क्लासेस असं नाव टाका. रामशेप सर असं सर्च केलं तरी चालेल. मी पेमेंट केलंय. बरं. स्मिताताई वेलकम. स्क्रीनशॉट पाठवा विसरू नका. बरं, रविराज. हा, ओके ओके ओके. आजच्यासाठी थांबूया. बऱ्याच जणांचे प्रवेश झालेत. उद्याच्याला संध्याकाळी 12 पर्यंत आपल्या मित्रमैत्रिणींना देखील सांगा. 499 मध्ये टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन व्हायचे आणि तुम्ही लाईव्ह सेशन मध्ये पण बसायचे, टेस्ट पण सोडवायच्या, नोट्स पण तिथे असणार आहेत आणि प्रत्येक विषयाचे शिक्षक हे त्यांच्या विषयासाठी तुम्हाला जितकी होईल तितकी मदत करणार आहे. त्यांच्या परीनं. त्याच्यामुळं आणि अभ्यास तुम्हाला करायचा. कसं करायचंय ते आम्ही सांगणार आहे.
त्याच्यासाठी मदत आम्ही करणार आहे. शिक्षकाचं काम गाईडच असतं, वाटाड्याचं असतं. ते वाटाड्याचं काम आम्ही सगळेजण करणार आहोत. कारण तर हे शिक्षकांसाठी चालवलेलं मिशन आहे टेटचं. बरं. गॅलक्सी पेमेंट केले आहे सर. स्क्रीनशॉट पाठवा. सर्वांचं वेलकम आहे. तुमचे मित्र-मैत्रिणी कोणी राहिले असतील तर त्यांना पण उद्या 12 पर्यंत सांगा. ही स्कीम चालू आहे. नंतर याच्यामध्ये जर 999 झालं तर त्या स्कीममध्ये देखील तुम्ही बॅच सेकंडसाठी ऍडमिशन घेऊ शकता. पण सध्या 499 चालू आहे तर त्याचा लाभ घ्या. सर्वांनी जॉईन व्हा. अत्यल्प फीस, नाममात्र फीस आहे त्याच्यामध्ये जॉईन व्हा. सर किती टीचर क्लास घेणार? रोज 2 जण घेतील. आम्ही तर सध्या 7 जण आहोत. त्या 7 मधल्या रोज 2 जण अवेलेबल असतील तर आपण जास्तीत जास्त फोकस कशावर करणार आहे तर पहिल्या 3 पेपरवर आणि गणितावर जास्त फोकस करूयात, हे का नाही? विज्ञानाचं काय तर तुम्हाला रेकॉर्डिंग जरी पाठवलं तरी रेकॉर्डिंगवर तुम्ही अभ्यास करू शकता. इतिहास, भूगोलचा. मी स्वतः इतिहास, भूगोलचा आहे शिक्षक. हरिश्चंद्र मुंडे सर इतिहास, भूगोलचे आहेत. त्यांच्या रेकॉर्डिंग्सवर पण तुम्ही छान अभ्यास करू शकता. जिथं कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत, समजा इंग्रजी, ग्रामर नाही समजत. मी स्वतः इंग्रजीचं ग्रामरचं सेशन्स घेतलेले. त्याचे लेक्चर्स तुम्हाला मी रेकॉर्डिंग पाठवल. नाही समजत, लाईव्ह घेईल. मराठीच्या काही कन्सेप्ट आहेत ग्रामॅटिकली, नाही समजत, त्याचे आपण लाईव्हमध्ये घेऊ. जे सोपे सब्जेक्ट्स आहेत, जे वाचून समजतात, रेकॉर्डिंग ऐकून समजतात, त्याचे रेकॉर्डिंग पाठवू आणि नोट्स पण पाठवू. अशा पद्धतीने त्याचा अभ्यास करू. तुम्हाला वाटलं की सर गणिताचे सेशन जास्त व्हायलेत. गणिताचे सर रोज घ्यायला तयार आहेत बरं का तुमच्या माहितीस्तव. जे गणिताला आहेत, गणिताचे विद्यार्थी जास्त आहेत, ते रोज घ्यायला तयार आहेत आणि ऍक्च्युअली ते शिकवतात 8वी, 9वी, 10वी ला गणितच. आणि आतापासून नाही तर 15 वर्षापासून शिकवतात. माझेच मित्र आहेत ते. तर गणिताचे सेशन जास्त असले तरी आर्ट्सवाल्यांनी घाबरायचं नाही. मराठीचे आणि मानसशास्त्राचे, इंग्रजीचे पण सेशन्स तितकेच असणार आहेत. काळजी करू नका. असो. आजच्यासाठी थांबूया. उद्देशाला भेटूया. तोपर्यंत बाय बाय. सी टेक केअर. हॅव अ नाईस डे. एन्जॉय युअर डे. गुड नाईट असं म्हणण्यासाठी तुम्हा सर्वांचे माईक देखील मी चालू करून देतो. 1 मिनिटासाठी. बघा बरं आता बघा तुमचे माईक चालू होते बघा. बाय, गुड नाईट असं म्हणा सगळ्यांनी. बाय, गुड नाईट. आवाज कसा येत नाही बघा. माईक चालू झाले तुमचे. तुमच्या बाय, अनम्यूट करा. गुड नाईट सर. गुड नाईट सर. नाईट. शुभरात्री. शुभरात्री. नाईट सर. गुड नाईट सर. गुड नाईट. बाय, गुड नाईट. चला एंड करू मीटिंग. एंड मीटिंग.